मला ना खूप टेन्शन यायला लागलंय, कारण आपले जे गेस्ट्स आहेत ना ते जास्तीत जास्त तरुण 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 होत चाललेले आहेत. बेस्ट बेस्ट. मी एक आस्क मी एनिथिंग सेशन केलं होतं, ज्यामध्ये मुलांनी असा सल्ला दिला की तू रायनोप्लास्टी का नाही करून घे, तू अजून खूप भारी दिसशील म्हणून. आणि मग नंतर मी खरंच जाऊन आरशात पाहिलं की काय वाईट आहे माझ्या नाकात. मला तर असं कधी वाटलं नाही. पण हा म्हणजे त्याच्यानंतर मी जाऊन त्याचा फोटो पण पाहिला. टेल मी अबाउट बॉईज. त्या फिल्मच्या नावावरून असं वाटतं की इट विल बी अ व्हेरी नॉटी फिल्म. सो वॉज इट अ नॉटी फिल्म? म्हणजे आता प्रत्येक फिल्मवर आपण असं मॉरल कंपस पण नाही ठेवू शकत. त्याच्या नावाप्रमाणेच ती बॉईज साठीची फिल्म आहे आणि त्यामध्ये नॉटी काही काही गोष्टी होत्या, नाही असं नाही. पण मला असं नाही वाटलं कुठेच की त्यांनी कोणती लाईन क्रॉस केली. हाय, मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते. आता मुक्काम पोस्टची आपली जवळजवळ 2 वर्ष होत आलेली आहेत. व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये मे बी 6-8 महिने झालेत. आणि बिलीव्ह मी, मला ना खूप टेन्शन यायला लागलंय, कारण आपले जे गेस्ट्स आहेत ना ते जास्तीत जास्त तरुण 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 होत चाललेले आहेत, यु नो. सो मला असं वाटतं की अरे ही गेस्ट सपोज ही गेस्ट 20 वर्षांची आहे, तर मग मी 20 वर्षांची होते तेव्हा मी काय करत होते, असा मला प्रश्न पडतो. सो आज आपल्या बरोबर आहे रितिका श्रोत्री. हाय रितिका. हॅलो. रितिका, मी तुझी वेबसाईट बघत होते. हा, आणि तू आय थिंक 2011 पासून वगैरे काम केलेलं आहेस. हो हो, म्हणजे त्याच्या आधीपासून खरं तर, कारण मी नाटकात काम करायला सुरुवात 2006 पासून केली, जेव्हा मी 6 वर्षांची होते. सी, आय टोल्ड यू, दे गेटिंग यंगर अँड यंगर. येस, पण असं स्क्रीनवरचं काम 2010 पासून सुरू केलं. सो मला सांग की 2010 साली तू प्रॉब्ली 10 वर्षांची होतीस. तेव्हा काही कळायचं का ग तू काय करतेस ते, म्हणजे अंडरस्टँडिंग होतं का? मला एवढंच आठवतंय की मी फार विचार नाही करायचंय. म्हणजे जे दिलं होतं ते मी जाऊन म्हणजे मज्जा करायचं, एवढंच मला आठवतंय. हो ना. येस, मजा यायची ना. खूप मजा यायची, खूप मजा. दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट. येस. ओके. सो मग पहिली अशी तुझी आठवण काय आहे? स्टेजवरची आहे का कॅमेऱ्याच्या मागची आहे का? स्टेजवरची आहे. येस, मी 8 वर्षांची होते आणि माझ्या पहिल्या नाटकात काम करत होते. म्हणजे त्याचं नाटक होतं ते एकदा झाडाला वाटले. अच्छा, ओके. हा, तर मी त्याच्या आधी पण काम केलं होतं नाटकात, पण ते असे छोटे छोटे कॅरेक्टर्स होते. या नाटकात मी लीड होते त्यामुळे. आणि भरतनाट्य मंदिरला त्याचा प्रयोग होता. आणि भालबा केळकर नावाची एक स्पर्धा असते लहान मुलांच्या, म्हणजे बालनाटकांची. आणि तिकडे आमची एक ताई होती, स्वातीताई म्हणून. तर ती शिबिर घ्यायची आणि ती नाटक बसवायची आणि आम्ही पार्टिसिपेट करायचो. सो तसं आमचं ते एक नाटक होतं. आणि त्यात मी एका खारुताईचं कॅरेक्टर प्ले करत होते. ओके. त्याच्यामुळे मी असे हात ठेवून अशी पळायचे. मला असं फार नाही आठवते ऑनेस्टली, पण मला तो साधारण हे आठवतंय की असे खूप लोक होते समोर. आणि मग मला सुरुवातीला थोडंसं असं टेन्शन आलं होतं, पण मग स्टेजवर गेल्यानंतर आम्ही मस्त प्रयोग केला होता, एवढं मला आठवतंय. राईट. मग स्टेजवर गेल्यावर काय वाटतं ग? आत्ता म्हणतेस तू? तेव्हाही आत्ताही? तेव्हाचं मला तर एवढं आठवत नाही, पण मी म्हटलं तसं मला ही मेमरी आहे की मी फार विचार नाही करायचे. म्हणजे जे होते गो विथ द फ्लो असं होतं लहानपणी. आता जर तू विचार करतेस का? नाही, आता विचार, बरोबर आहे, आता विचार होतो खूप, आणि तो थांबवण्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागतात. म्हणजे ही उलटी प्रोसेस आहे, सो दॅट तो विचार आपल्या मध्ये येणार नाही स्टेजवर काम करत असताना. म्हणजे लहानपणी या गोष्टीचा काही फरक नाही पडायचा की आता पंच लँड नाही झाला, किंवा लोकांनी लेट्स से लोक टाळ्या वाजवतायत, किंवा हा सीन लोकांना आवडला, हे याच्याशी काही घेणं देणंच नसायचं लहानपणी. बट आता मध्ये एक असा काळ येतो जेव्हा आपण असं अननोईंगली त्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतो, पण ते चुकीचं आहे. म्हणजे ते शक्यतो नाही आलं पाहिजे. सो मग आता अनलर्न करण्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागतात. मग ते काय एफर्ट्स घेतेस तू? बापरे, असं म्हणजे खूप काय काय. एक तर प्रत्येक प्रयोग हा वेगळाच होतो काहीतरी. आणि मी असं ट्राय तरी करते की मी ज्या सीन मध्ये आहे आणि जे कॅरेक्टर आहे आणि जी सिच्युएशन आहे, मी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त राहीन. आणि ऍज अन ऍक्टर विचार नाही करणार.
ओके. आणि इन्स्टिंक्टिव्हली रिॲक्ट करेन असं मी विचार करते. म्हणजे जे प्लॅन केलेलं आहे त्या व्यतिरिक्त इन्स्टिंक्टिव्हली काय वाटतंय त्यावेळेला, जे आपल्या इंडस्ट्रीमधला एक खूप फेवरेट शब्द आहे, ऑर्गॅनिकली काय होतंय ते ऑर्गॅनिकली तू करतेस का? बापरे, ते ऑर्गॅनिक मला वाटतं म्हणजे आता थिएटरमध्ये कसं खूप काही काही गोष्टी ठरलेल्याच असतात. तुम्ही किती म्हटलं तरी म्हणजे त्या गोष्टी अचीव्ह झाल्याच पाहिजेत. त्याच्यामुळे ऑर्गॅनिकली हे जास्त कॅमेरावरती म्हणजे मी तेवढं असं सोडून देऊ शकते, कारण तिकडे कसं रिटेक पण असतो. पण आता मी असा प्रयत्न करते की तेच मला थिएटरमध्ये पण करता येईल का. अशा काही काही मोमेंट्स खरंच येतात की ज्या खरोखर ऑर्गॅनिकली झाल्यात. पण काही काही प्रयोग असे असतात, म्हणजे मला असं रिअलाइज झालंय की जेव्हा मी खूप रिलॅक्स्ड असते तेव्हा मी ऑडियन्सचा काहीच विचार करत नाही, आणि मी हा पण विचार करत नाही की आता पुढे मला काय अचीव्ह करायचंय. राईट. बट जेव्हा कधी कधी मी लेट्स से रिलॅक्स पूर्णपणे नाहीये किंवा थोडीशी मध्ये कुठेतरी डिस्ट्रॅक्ट झाले, तर मग माझ्याकडून ते फक्त टिकमार्क होतं की आता ही मोमेंट आहे, ही आपण अचीव्ह केली असं. म्हणजे ते कदाचित ऑडियन्सना नसेल कळत, पण ते मला नंतर जेव्हा मी रिव्हिजिट करते तेव्हा मात्र ते जाणवतं. आणि हे मी बोलते माझ्या सोलो बद्दल, कारण त्याच्यामध्ये बाकी नाटकांमध्ये आपण दुसऱ्यांवर डिपेंड करू शकतो, बट सोलोमध्ये मी एकटीच असते, त्याच्यामुळे मग राईट. मला ऑडियन्सला हे सांगायला आवडेल की ही जी मुलगी आता माझ्यासमोर बसलेली आहे, शी इज मोर दॅन हाफ माय एज. ओके. आणि तिने खूप काम केलेलं आहे, म्हणजे फिल्म्स केलेल्या आहेत, थिएटर केलेलं आहे. ती जसं आता तिने सांगितलं की ती 6 वर्षाची होती तेव्हापासून ती काम करते, आणि ती एक सोलो नाटक करते, द लाईट कॅचर नावाचं. निरंजन पेडणेकरने लिहिलेलं आहे. निरंजन लिहितो इतकं अवघड लिहितो तो, आणि भास. एक्झॅक्टली. सो ते नाटक तू एकटी करतेस, आणि ती आता ते युकेला घेऊन जाणार आहे, आणि ती एकटी परफॉर्म करणार आहे विदाउट अ क्रू. सो ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू. पण मला हे सांग की आपण स्टेजवर जातो, आपण धमाल करतो, आपल्याला मजा येते, हे तुला लहानपणी कळलं. पण मग हेच आपल्याला करिअर करायचंय, हे तू कधी ठरवलंस? सो मला लहानपणी सगळ्यात पहिले मला ऍस्ट्रोनॉट व्हायचं होतं. ओके. खूप काळ. मग नंतर मला कळलं की नाही, असं काही एवढं सोपं नाहीये. तर मग मला मधल्या काळात मला कळत नव्हतं, म्हणजे मी असं काहीच ठरवत नव्हते की आपण काय होऊया वगैरे वगैरे. मी फक्त अभ्यास करत होते. मग मला वाटतं 8वी 9वीत मी साधारण डिसाईड केलं की मला अभिनय, लेखन, दिग्दर्शन यापैकी काहीतरी करायचंय. यामध्ये किंवा परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये किंवा कॅमेरा समोर जे आपण आर्ट परफॉर्म करतो त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे असं मला जाणवलं. कारण तोपर्यंत मी बरीच नाटकं पण केली होती, सिरियल्स मध्ये पण काम केलं होतं, आणि त्यामुळे साधारण 8वी 9वीत मी असं ठरवलं की आपण हे करूयात. म्हणून मग मी ठरवलं होतं की मला सायन्स नाही घ्यायचंय, आर्ट्सच घ्यायचंय. आणि तोपर्यंत मी भरतनाट्यम पण शिकत होते, त्याच्यामुळे माझ्या डोक्यात हे पण होतं की हे आणि थोडंफार डान्स असं सगळं मिळून आपण काहीतरी आर्ट्स मध्येच करूयात असं ठरवलं मी 8वी 9वीत. पण मग घरचे तयार होते? हो, घरचे माझे प्रचंड सपोर्टिव्ह आहेत, आणि त्यांचं असं होतं की म्हणजे एक काळ असा पण होता ज्यामध्ये मी असा विचार करत होते की मला इंग्लिशमध्ये काहीतरी करायचं आहे, आणि कारण मी इंग्लिश लिटरेचर पण केलंय. सो माझ्या डोक्यात असं होतं की मी काही असं प्रोफेसर वगैरे होऊ शकले तर, आणि मग नंतर मी काहीतरी लिहू वगैरे शकेन. पण मग तेव्हा पण त्यांचं असं होतं की तुला जे हवं ते तू कर, फक्त म्हणजे तू जे काय करशील ते आवडीने कर आणि सिन्सिअरली कर, एवढंच त्यांचं म्हणणं होतं. बरोबर. सो मला हे सांग की आता तुमच्या पिढीसमोर एवढे पर्याय आहेत. म्हणजे आय रिमेंबर व्हेन आय वॉज इन माय 20s, मुली आयदर ऍक्टर व्हायच्या किंवा रायटर व्हायच्या. इतर जे आपल्या ह्याच्यातले करिअर्स असतात की दिग्दर्शक आहे, हे आहे, एवढ्या मुली त्यावेळेला हे करत नव्हत्या. आर्ट डिरेक्शन काय किंवा इव्हन कॉस्ट्युमोग्राफी काही. आता तुमच्या समोर हे एवढे सगळे हे ओपन आहेत, आणि आमच्या पिढीतल्या, आमच्या आधीच्या पिढीतल्या महिलांनी ते मार्ग मोकळे केलेले आहेत तुमच्यासाठी. सो आता तू जेव्हा वयाच्या 14व्या 15व्या वर्षापासून फिल्म मध्ये काम करतेस, ऍज अ हिरोईन म्हणून काम करतेस, ऍक्ट्रेस, लीड ऍक्ट्रेस म्हणून, तेव्हा तुला काय चॅलेंजेस जाणवतात? मी हे तुला का विचारते याचं कारण की जरी ॲव्हेन्यूज ओपन असले
तरीही एक स्त्री म्हणून चॅलेंजेस हे असतातच. आणि दे आर नॉट बिकॉज वी आर इन द फिल्म इंडस्ट्री, दे आर बिकॉज वी आर इन दिस वर्ल्ड. ओके, सो तुला काय चॅलेंजेस जाणवले सुरुवातीला जेव्हा तू सुरू केलंस काम करायला? तू अगदीच लहान होतीस वयाने, 15-16 वर्षांची होतीस. करेक्ट. सो तेव्हा तुला काय चॅलेंजेस जाणवले? आणि आता एक 10-1 वर्ष काम केल्यानंतर, 8-9 वर्ष काम केल्यानंतर आता काय चॅलेंजेस दिसतात समोर? वाव, असा खूपच मोठा प्रश्न विचारलाय. यू कॅन टेक युअर टाइम. येस. एक तर मला पहिले हे सांगायला आवडेल की मी ज्या फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला आणि माझं जे बॅकग्राऊंड आहे, तर मला असं वाटतं की ते खूपच त्या मनाने प्रिव्हिलेज्ड बॅकग्राऊंड आहे. म्हणजे कारण माझ्या फॅमिलीने मला लहानपणापासून प्रचंड सपोर्ट केलाय. आमच्या घरचं कोणीच ऍक्टर नव्हतं किंवा या इंडस्ट्रीमध्ये नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांना असं कधीच वाटलं नाही की नको, आपल्या मुलीला इथे नको पाठवायला. त्यांना नेहमी हे वाटलं की आपण तिच्याबरोबर जाऊ, म्हणजे तिला काही होणार नाही. राईट. सो ही एक तर खूपच मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं की हा असा सपोर्ट खूप लोकांना, खूप मुलींना नाही पण मिळत. त्याचबरोबर माझं शिक्षण असेल किंवा म्हणजे मला घरच्यांनी लहानपणापासून काय बेसिक वाचनाची आवड लावली, लिखाणाची आवड लावली, तर हे सगळं म्हणजे माझ्याबरोबर अशा वयात झालं जेव्हा मला स्वतःला काही कळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी जे मला दिलं ते आपण म्हणूयात की मी आत्मसात करत गेले. सो ज्या पॉइंटला मी 15-16 वर्षांची होते, त्या पॉइंटला माझ्यामध्ये इनहेरंट एक कॉन्फिडन्स होता की मला समोरच्यांनी काम जरी नाही दिलं तरी सुद्धा मी माझं काहीतरी करूच शकते, किंवा मी जे करते त्याच्यात अर्थात मला अजून खूप इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, पण माझ्यात काहीतरी आहे असं मला वाटायचं. सो माझ्यामध्ये तो फॅमिलीकडून आलेला एक इनहेरंट कॉन्फिडन्स होता, जो मला वाटतं की खूप मुलींमध्ये नसतो. कारण खूप मुलींना असं वाटतं की आपण कुठेतरी कमी होतो, किंवा मे बी आपण काही डिझर्व नाही करत, किंवा मे बी एक असं म्हणतात ना की एक ग्लास सिलिंग असतं की तुम्ही इथपर्यंतच जाऊ शकता, ह्याच्या पुढे तुम्ही जाऊ नाही शकत. तर मला असं कधीच नाही वाटलंय. सो त्या बाबतीत मी खूप प्रिव्हिलेज्ड आहे असं मला वाटतं. आता या इंडस्ट्रीत काम करतानाचे जे चॅलेंजेस तू म्हणालीस, तर एकतर माझी आई माझ्याबरोबर खूप वेळा सेटवरती आली आहे. एकतर मला वाटतं 18 वर्षांची होईपर्यंत तरी ती नेहमीच यायची, आणि इव्हन त्यानंतर सुद्धा मी जरी एकटी गेले ना तरी सुद्धा ती आधेमध्ये येऊन जायची. ओके. जिथे कुठे शूट असेल तिथे, आणि ती नेहमी आधी लोकांना भेटायची आणि समजून घ्यायची की बरं हे चांगले लोक आहेत, आणि मगच ती सोडायची. सो तसे काही चॅलेंजेस मला नाही वाटत की मी फेस केलेत. असे चॅलेंजेस मध्ये मध्ये असतात की फॉर एक्झाम्पल की लेट्स से आपण काहीतरी सजेस्ट करायला गेलो, तर आता मी तशी पण लहान आहे, वयाने पण लहान आहे, आणि मग दिसते पण लहान. सो असं एक वाटू शकतं की ही एवढं का बोलते बाबा, असं एक वाटू शकतं. पण जेव्हा कधी मला असं काही फिलिंग आलंय तेव्हा मी नेहमी डोक्यात हेच ठेवलंय की मला जे वाटतंय ते आपण सांगितलं तर पाहिजे, आपण मांडलं पाहिजे, पण ते मांडण्याचा पण एक खूप रिस्पेक्टफुल आणि चांगला वे असू शकतो. नक्कीच. सो मग मी नेहमी तसं फॉलो करत गेले. त्यामुळे मला तरी आतापर्यंत मी एक मुलगी आहे, स्त्री आहे, यामुळे काही असे फार मोठे चॅलेंजेस फेस नाही करावे लागलेत असं मला वाटतं. पण हॅव्हिंग सेड दिस, त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की एक तर माझ्याकडे खूप चांगला फॅमिली सपोर्ट आहे, आणि दुसरी गोष्ट मला म्हणजे मी असं समोरच्यांना हे नाही वाटून देत की मी खूप डेस्परेट आहे, सो मला ह्याची खूप जास्त गरज आहे ज्याचा ते फायदा घेऊ शकतील. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की आतापर्यंतच्या प्रवासात तरी मला असं काही अशा प्रकारचा खूप मोठा प्रॉब्लेम आला नाहीये. एक मला मोठा प्रॉब्लेम, मला माहिती आहे असं सांगायला पाहिजे का नाही, पण आपण जेव्हा म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कुठेतरी प्रयोग करायला जातो किंवा इव्हन कुठेतरी आपण आउटडोर शूट करतोय, तर बऱ्याचदा क्रूमध्ये जास्त पुरुष असतात, आणि ते खूप प्रोटेक्टिव्ह असतात, खूप सपोर्टिव्ह असतात, आणि म्हणजे त्यांनी केलेल्या सगळ्या जी काही मॅनेजमेंट असते, जी काही सोय असते ती खूप चांगली असते. पण त्यांना बऱ्याचदा हे कळत नाही की आपण जेव्हा आउटडोर शूट करतोय किंवा कुठेतरी बाहेर प्रयोग करतोय तेव्हा वॉशरूमची पण इव्हन ट्रॅव्हलिंग मध्ये ही सोय तू काहीतरी करून याचा विचार केला पाहिजे. म्हणजे मी त्यांना ब्लेम नाही करत आहे, कारण आता हे आपल्या सोसायटीमध्येच आहे, पण जर का एक तो अँगल पण ओपन झाला, ही खूप अशी पर्सनल गोष्ट आहे, पण तरी मला वाटतं की हे सगळेच सफर करतात. हो, डेफिनेटली.
डेफिनेटली. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर जातोय आणि मध्ये लेट्स से 10 तासांचा प्रवास आहे आणि त्या प्रवासात कुठेतरी एकाच ठिकाणी असं काहीतरी बेसिक वॉशरूम आहे. म्हणजे हा देशाचा प्रश्न आहे. पण हे एक असं चॅलेंज विचारलं असतं मला, असं हे एक चॅलेंज थोडंसं जाणवलंय माझ्या ना. म्हणजे हे सेम चॅलेंज रोहिणी हट्टंगडींनी सांगितलं होतं. हे सेम चॅलेंज निवेदिता जोशींनी सांगितलं होतं. म्हणजे इतके वर्ष आपण अजून त्याच चॅलेंजेसशी डील करतो. करेक्ट. म्हणजे इम्प्रूव्हमेंट डेफिनेटली झाली आहे. पण आता तू विचार कर, जर का आपण म्हणजे जो कोणी ईपी आहे, जर का ती बाईच असेल किंवा त्यांना आधीपासून ही गोष्ट माहीत असेल, तर मग कदाचित यावर काहीतरी ऍक्शन घेऊ शकतात किंवा या गोष्टीचा एक वेगळा विचार आधीपासून केला जाऊ शकतो. सो असं मला वाटतं की असं हे करणं गरजेचं आहे. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. सो मग मला आता हे प्रश्न विचारायचा आहे तुला की तू 15 वर्षाची असताना स्लॅमबुक मध्ये लीड रोल केलास, राईट? तेव्हा कळत होतं का ग प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय असं कोणाला कळलंय का? प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. पण ज्या टाईपनी आपण फिल्म मध्ये प्रेमाला प्रेम दाखवलं जातं, ऑफकोर्स म्हणजे काय? ऑफकोर्स म्हणजे काय? ऑफकोर्स म्हणजे आता प्रेम ही एवढी युनिव्हर्सल भावना आहे की ती माहीत असते, किंवा मी असं म्हणेन की पूर्ण कळली नाही तरी आपण प्रत्येक वयात कुठल्या ना कुठल्या तरी फेज मधून जात असतो. सो आपल्याला ते थोडंसं माहित असतं. आणि त्या फिल्म मध्ये माझं कॅरेक्टरचं वय पण 16च होतं, त्यामुळे ते मला माहिती होतं. आणि मी आजूबाजूला पण खूप गोष्टी पाहत होते किंवा आपल्यामध्ये पण काही बदल होत असतात. प्लस मला आता गाणी ऐकायचे मी किंवा फिल्म्स बघायचे, सो ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पण असतो आपल्यावर. ऑफकोर्स. तेव्हा असं होतं की म्हणजे ते थोडंसं ड्रीमीच आहे आणि असं खूप रोमॅन्टिसाइज केलेलं आहे. तर आता मी हळूहळू आपल्यासमोर वेगळी रियालिटी उलगडत जाते. पण तेव्हा माझ्यासाठी ते असं खूप काय म्हणूयात रोमॅन्टिसाइज्ड होतं सगळं. ओके. सो तेवढं मला कळायचं. त्याच्यामुळे त्या फिल्म मध्ये जे प्ले करायचं होतं ते तुला माहिती होतं. सो मला ना व्हॉट कॅन आय से, यू आर इन युअर 20s आणि तुझ्या पिढीतली जे मुलं मुली आहेत ना, मला तुमचं फार कौतुक वाटतं. ओके. कारण तुम्ही बऱ्यापैकी ओपन आणि ऍक्सेप्टिंग आहात की समोरची व्यक्ती जशी आहे तशी तुम्ही तिला ऍक्सेप्ट करण्याची क्षमता तुमच्यामध्ये बरोबर आहे. आणि त्याच्याचमुळे अर्थात बरेचसे ऑप्शन्सही तुमच्या समोर असतात. बरोबर. यू आर लिव्हिंग अ व्हेरी फ्लुइड लाईफ इज व्हॉट आय वुड से, इन अ लॉट ऑफ वेज. म्हणजे सर्व बाबतीतली मोकळीक, की लोकांना ऍक्सेप्ट करायची पण मोकळीक, लोकांना नाकारायची मोकळीक, नात्यांना नाकारायची मोकळीक, किंवा ज्या नात्यांचा आम्ही आमच्या विषयीत असताना विचारही नव्हतो करू शकत, ती नाती ऍक्सेप्ट करायची मोकळीक. बरोबर. ही जी मोकळीक, ही जी फ्लुइडिटी आहे, सो तुझं वैयक्तिक काय मत आहे या फ्लुइडिटी बद्दल, की ही आवश्यक आहे का इट्स जस्ट अ वेस्टर्न कॉन्सेप्ट दॅट वी हॅव टेकन? कारण आम्हाला ते कळणार नाही, आम्ही बाहेरून बघतोय त्याच्याकडे. मला पर्सनली मी तशी खूप ओल्ड स्कूल आहे या बाबतीत. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की मला काही गोष्टी पटत नाहीत, असं मी डेफिनेटली नाही म्हणणार. पण मला एक गोष्ट तर अजिबातच पटत नाही, ती म्हणजे तुम्ही लोकांशी खोटं बोलणं किंवा लोकांवर चीट करणं किंवा त्यांच्या भावनांचा फायदा घेणं. म्हणजे तुमचं जे काही आहे, मला वाटतं की आमची जनरेशन डेफिनेटली खूप कमी जजमेंटल आहे आधीच्या जनरेशनपेक्षा. ओके. आणि तू म्हणालीस तसं ऍक्सेप्टन्स डेफिनेटली थोडा जास्त आहे. कारण म्हणजे आमच्या जनरेशनला असं वाटतं की ठीक आहे, आपल्यामध्ये पण फ्लॉज आहेत, तसेच फ्लॉज समोरच्या मध्ये पण असू शकतात. बरोबर. आपण सगळे ह्युमन्स आहोत, त्याच्यामुळे ठीक आहे, फ्लॉज असतात प्रत्येकात. पण ऍट द सेम टाइम ते फ्लॉज खूप मिरवणं हे मला तेवढं पटत नाही. आणि दुसरी गोष्ट, क्लॅरिटी नसणं हे पण मला तेवढं पटत नाही. म्हणजे मला वाटतं की आपल्याकडे बरोबर आहे, आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत, पण तरी सुद्धा तुमच्याकडे स्वतःसाठी एक क्लॅरिटी असायला पाहिजे की तुम्हाला कोणत्या रस्त्याने पुढे जायचंय.
मग ते कुठल्याही बाबतीत असेल, करिअरसाठी असेल, लग्नासाठी असेल, रिलेशनशिप्समध्ये असेल किंवा कुटुंबासाठी असेल. आणि ही अर्थात क्लॅरिटी हळूहळू येत जाते. पण आपण स्वतःची क्लॅरिटी शोधण्याच्या जर्नीमध्ये ही काळजी घेतली पाहिजे की आपण दुसऱ्याला तर दुखवत नाही होत ना. ही काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणजे मी माझ्या आजूबाजूला हे खूप पाहिलंय की खूप सिरियस रिलेशनशिप्स पण आहेत की ज्यांचं आपण म्हणूयात शाळेत अफेअर सुरू झालं होतं आणि आता त्यांनी लग्न वगैरे पण केलंय. आणि मी हे पण पाहिलंय की खूप लोक काय म्हणूयात स्विच करत असतात सारखं. तर ठीक आहे, ते स्विच करतात कारण त्यांना त्यांना सापडत नाहीये जी व्यक्ती त्यांना हवी आहे ती. पण मग ऍटलिस्ट ही क्लॅरिटी तुमच्याकडे असायला पाहिजे आणि ती तुम्ही कम्युनिकेट केली पाहिजे समोरच्या व्यक्तीला. असं नाही झालं पाहिजे की मी माझं शोधतीये आणि मी समोरच्या मुलाबरोबर ट्रायआउट करते, दुसरं कोणी मिळाल्यावर मी जाईन त्याच्याकडे, पण ह्याला मी काहीच क्लॅरिटी दिली नाहीये की आपण कोण आहोत, आपल्यामध्ये काय आहे. सो ही क्लॅरिटी असणं हे मला वाटतं खूप महत्वाचं आहे. पण ऍट द सेम टाइम मला वाटतं की हा खूप व्हास्ट सब्जेक्ट आहे, विषय. त्यामुळे असं कोणीच नाही सांगू शकत की हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. नाही, बरोबर चूकचं तर आपण म्हणतच नाही. पण क्लॅरिटी डेफिनेटली असायला पाहिजे. आणि ऑप्शन्स खूप असल्यामुळे मे बी ही क्लॅरिटी थोडीशी काय म्हणूयात धुसर झालीये. नक्कीच. आणि ही पण क्लॅरिटी असायला पाहिजे की आपण प्रत्येक वेळेस समोरच्या व्यक्तीकडून एक्सपेक्ट नाही करू शकत. म्हणजे आपण सगळ्यात पहिले स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप केली पाहिजे. मग ते करिअर वाईज असेल किंवा फायनान्शियली असेल किंवा नॉर्मल एक पर्सनॅलिटी म्हणून की मला काय आवडतं काय आवडत नाही. सो ही आपण जर स्वतः इंडिव्हिज्युअल म्हणून एक खुश आणि चांगली व्यक्ती असू तर मग आपल्याला अट्रॅक्ट होणारी व्यक्ती पण ही तशीच असेल. बरोबर. सो हे पण मला असं खूप नाही आवडत की समोरच्यावर सारखं डिपेंडेंट राहणं, भार टाकणं. हे पण आहे. मला हे सांग की तू या इंडस्ट्रीमध्ये आहेस, याच्यामध्ये कटथ्रोट कॉम्पिटिशन आणि इन्सिक्युरिटीज या सगळ्याशी इथे डील करावंच लागतं. पण जेव्हा तुम्ही ऍक्टर असता किंवा ऍक्ट्रेस असता तेव्हा तुम्ही स्वतःच उठून स्वतःच कॅमेरा घेतलाय आणि स्वतःच शूट केलंय आणि स्वतःच फिल्म बनवली आणि स्वतःच हे केलंय, असं होत नाही. बरोबर. इट्स अ व्हेरी डिपेंडंट प्रोसेस, डिपेंडंट ऑन डिफरंट डिपार्टमेंट्स आणि प्रोफेशनल्स. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये उद्या जर असं झालं की यू कॅनॉट बी अन ऍक्ट्रेस, तर तुला काय व्हायला आवडेल? खरं तर मला काही पण व्हायला आवडेल. म्हणजे या कोलॅबरेटिव्ह प्रोसेसमध्ये, मग ते फिल्म मेकिंग असेल किंवा इव्हन नाटक असेल, तर मग यातलं मला कुठलीही पोझिशन आवडेल. पण तरी जर तू विचारत असशील, इफ यू वर गिव्हन अ चॉईस, तर मग मला लेखक व्हायला आवडेल. ओके. कारण लेखकापासून सगळं सुरू होतं ना, आणि लेखक ते सगळं क्रिएट करतो. बरोबर. सो मला लिहायला आवडेल डेफिनेटली. ओके. आणि आय थिंक तू लिहिलं पण आहेस ना? हो, मी लिहिलं पण आहे. आणि आय सॉ पोस्टर, आय थिंक जमीर नावाचं काहीतरी. हो, ती एक शॉर्ट फिल्म लिहिली आहे. ओके. टेल अस अबाउट जमीर. ओके. माझा एक मित्र आहे जो NYFA मध्ये शिकत होता आणि त्याला त्याचा फायनल प्रोजेक्ट करायचा होता. सो आम्ही एक गोष्ट डेव्हलप केली जमीर म्हणून, आणि ती त्यांनी जॅकी सरांना ऐकवली, जॅकी श्रॉफ सर, आणि त्यांना आवडली आणि त्यांनी त्याच्यात काम केलं. मी त्याचे थोडी स्टोरी आणि स्क्रीन प्ले आणि डायलॉग असं लिहिलंय. येस. त्या व्यतिरिक्त मी अजून एक शॉर्ट फिल्म लिहिली आहे, अँटी क्लॉकवाईज म्हणून, जी मीच डिरेक्ट केली आणि त्यात मी माझ्या आजोबांना घेतलं होतं. आणि ती लॉकडाऊन मध्ये शूट केली होती. बस. सो ती पण काही ठिकाणी सिलेक्ट झाली होती. आणि त्या व्यतिरिक्त मी 2-3 नाटकं पण लिहिली आहेत. सो असं मला आधीपासून आवड आहे लिखाणाची. पण तरी मला लाईट्स करायला दिले किंवा इव्हन बॅकस्टेज करायला दिलं तरी पण मला ते पण मी केलंय. सो मला ते पण आवडेल करायला. हो, सो हरहुन्नरी आहेस तू? हरहुन्नरी अजिबात नाहीये. मी जस्ट म्हणते की म्हणजे एकदा जर मला काहीतरी करायला मिळालं तर मग आय एम शुअर की मी ते चांगलं करेन शिकून. सो मग मला यातलं कुठलंही, दिस इज द श्रोत्री कॉन्फिडन्स. एक्झॅक्टली राईट. म्हणजे मी म्हणते की मी ते शिकण्यासाठी खूप एफर्ट्स घेईन आणि बरं करेन, असं मला म्हणायचं. ओके. नाही, तू चांगलं करशील. ओके. सो मला सांग की तुमची जी पिढी आहे, आय एम सॉरी मी सारखी तुमची पिढी करते, पण आपल्या क्षेत्रामधली विशेषतः जी तरुण पिढी आज आलेली आहे
यू गाईज प्रॅक्टिकली लिव्ह ऑन सोशल मीडिया. म्हणजे तुमचे सगळे लाईफचे अपडेट्स सोशल मीडियावरून जगाला कळतात. ओके. सो तुझं आणि सोशल मीडियाचं नातं कसं आहे नेमकं? मला असं वाटतं की लिव्ह ऑन सोशल मीडिया हे जे आहे ना, म्हणजे ते बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना असंच वाटतं की यांचं आपलं हेच चालू असतं, इंस्टाग्राम आणि फेसबुक. नाही सॉरी, फेसबुक तुमचं चालू असतं, इंस्टाग्राम आमचं. मजा करते. सो पण असं अगदी नाहीये. म्हणजे मी सकाळी उठले आणि काय खाते हे या स्टोरीज एवढ्या नाही टाकत. माझ्यासाठी सोशल मीडिया हे डिस्ट्रीब्युशनसाठी खूप चांगलं माध्यम आहे, की ज्यावरून मी जर काहीतरी नवीन करत असेल तर मग ते मला लोकांपर्यंत पोहोचवता येतं. आणि त्यासाठी मला इतर कोणावर डिपेंडेंट राहायची गरज नाहीये. सो ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, सध्या आता हे तर सगळ्यांनाच माहित असेल की तुम्ही ब्रँड कोलॅबरेशन्स मधून किंवा बेसिकली सोशल मीडिया थ्रू तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पैसे कमवू शकता. सो आणि म्हणजे खरं सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये कमी एफर्ट आणि जास्त पैसे असा तो साधारण हिशोब आहे. ओके. पण ते सगळं डिपेंड करतं तुमच्या रीचवर आणि तुमचं बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवर. सो ते पण क्रॅक करणं तेवढं सोपं नाहीये नक्कीच. पण मग माझ्यासाठी मी असा विचार केला होता की ते पण म्हणजे हे पैसे माझ्यासाठी चांगले आहेत, कारण त्यामध्ये मी कमीत कमी एफर्ट्स मधून जास्तीत जास्त पैसे कमवते. सो दॅट माझ्या ज्या बेसिक गरजा आहेत, की मग काही पण असेल, मग ते मुंबईमधला रेंट असेल किंवा मला असं लक्झुरियस काही स्पेंडिंग मी एवढं करत नाही, पण जे काही जिमचा खर्च असेल फॉर एक्झाम्पल, तर तो सगळा निघू शकतो. आणि त्यासाठी मला पिक्चरवरती डिपेंड राहायची मग गरज नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा प्रोजेक्ट मला नसेल करायचा तर मग मला नाही म्हणता येतं, कारण मी फायनान्शियली आता त्याच्यावर डिपेंडेंट नाहीये. त्यामुळे माझ्यासाठी या दोन गोष्टी सोशल मीडिया थ्रू साध्य होणं हे सगळ्यात महत्वाचं. एक तर डिस्ट्रीब्युशन, सो दॅट माझं जे काही काम असेल ते लोकांपर्यंत पोहोचेल, आणि थोडेफार पैसे की जे मला फायनान्शियली काय म्हणत थोडं स्टेबल ठेवतील. सो मला आता तू हे समजावून सांग की सोशल मीडियावरून तू म्हणालीस की तू एवढे पैसे तुला मिळू शकतात की यू डोंट हॅव टू डिपेंड ऑन फिल्म्स फायनान्शियली. असं नॉट डिपेंड, बट मी असं म्हणते की जो एक बेसिक खर्च असतो ना, तो तिथून येऊ शकतो. म्हणजे काय ग नेमकं, आणि हे ब्रँड कोलॅब आणि हे सगळं नेमकं काय आम्हाला सांग ना. ओके. तुझे ट्रेड सिक्रेट्स असतील, बट नाही सिक्रेट हे बघ, आता याच्यात सिक्रेट तर काहीच उरलं नाही, कारण असे खूप क्रिएटर्स आहेत जे यावरच व्हिडिओज बनवतात की तुम्ही कसं सोशल मीडियावर या आणि त्यातून कसे पैसे कमवा. त्याच्यामुळे याच्यामध्ये सिक्रेट असं काहीच नाहीये. बेसिकली काय होतं की आता या आधी ब्रँड्स नेहमी TVCs बनवायचे किंवा डिजिटल ऍड्स बनवायचे किंवा होर्डिंग्स लावायचे. तर आता अशा खूप ब्रँड झाल्यात, कारण आपल्याकडे एक वेगळंच रेव्होल्युशन पण झालंय. सो जे असे आपण म्हणूयात की असे टॉप लेवलचे जे ब्रँड्स आहेत किंवा कंपनीज आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त पण अजून खूप छोटे छोटे ब्रँड्स आहेत, आणि त्या सगळ्यांना डिस्ट्रीब्युशन पाहिजे, त्या सगळ्यांना लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. त्यामध्ये दोन फॅक्टर्स आहेत. एक तर ब्रँड अवेअरनेस, आणि दुसरं म्हणजे काहीतरी कन्व्हर्जन, की लोकांनी ऍक्च्युली जाऊन त्यांची कोणती तरी गोष्ट परचेस केली. बरोबर. सो TVC मध्ये तुम्हाला खूप पैसा खर्च करावा लागतो. मग मोठे ऍक्टर्स किंवा मोठे फेसेस तुम्हाला कास्ट करावे लागतात. होर्डिंगसाठी त्यांना परत स्पेस, खूप रेंट असतं. करेक्ट. खूप एअर टाइम साठी खर्च असतो. करेक्ट. सो हे खूप सारे खर्च आहेत. आता यामध्ये काही वर्षांपूर्वी इन्फ्लुएन्सर मार्केटिंग असा एक वेगळाच काय म्हणूयात विंग अशी एक तयार झाली, की ज्यामध्ये क्रिएटर्स असतील किंवा ऍक्टर्स असतील किंवा कोणी ज्यांचा सोशल मीडिया प्रेझेन्स आहे, त्यांना एक पर्टिक्युलर फॉलोईंग आहे. एका 4 सिटीज मध्ये असेल म्हणा किंवा देशांमध्ये असेल, व्हॉटएव्हर. सो तुम्हाला जर का तुमचा ब्रँड या स्पेसिफिक लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर मग तुम्ही त्यांच्याकडे जाता ऍज अ ब्रँड, आणि त्यांच्याकडून तुम्ही काही डिलिव्हरेबल्स घेता. तर मग ते आजकालच्या काळात मोस्टली रील्स असतात किंवा काही स्टॅटिक पोस्ट पण असू शकतात. बरोबर. किंवा काही पण असू शकतं, स्टोरीज असू शकतात. आणि मग आता क्रिएटर्स यातून पैसे कमवतात की आम्ही आता तुमच्यासाठी तुम्हाला अवेअरनेस बिल्ड करण्यासाठी हेल्प करतोय, प्लस झाली तर काही कन्व्हर्जन्स पण होणार आहेत, त्यामुळे तुम्ही आम्हाला XYZ अमाऊंट द्या. ओके. सो त्यामध्ये ते पैसे ते घेतात जे
आपण म्हणूयात की एका खूप मोठी टीव्हीसी प्रोड्यूस करण्यापेक्षा बरेच कमी असतात. प्लस क्रिएट करण्याचा भार पण त्या क्रिएटरवरच असतो ऑफकोर्स. सो तसं बघायला गेलं तर त्यांचं काम थोडंसं स्वस्तात होतं आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात. आता ह्याची चांगली बाजू पण आहे आणि वाईट बाजू पण आहे. पण बेसिकली ब्रँड्सना मोस्टली हे मिळतं की या क्रिएटर्सचा जो ऑडियन्स आहे किंवा या ऍक्टर्सचा जो ऑडियन्स आहे त्यांच्यापर्यंत त्यांच्या ब्रँडबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन पोहोचते. सो हे अवेअरनेससाठी चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट, जर का त्यांनी राईट क्रिएटर टॅप केला त्यांच्या ब्रँडसाठीचा, ब्रँड नुसार तर मग ते कन्व्हर्जन्स पण होतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, जर का एक कोणीतरी मेकअप विषयी कॉन्टेंट तयार करत असेल एक क्रिएटर आणि तो फक्त तेवढंच करतो किंवा ती फक्त तेवढंच करते, तर मग मेकअपचे जे काही ब्रँड्स असतात तर मग ते त्यांना काही कुपन कोड्स देतात किंवा त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करतात. सो त्यांची कन्व्हर्जन्स ही जास्त असतात. कारण आय रिमेंबर अनपॅकिंगच्या पण रील्स असतात की हे नवीन आलंय, हे मी ट्राय करते. ते आता ब्रँड्स बऱ्याचदा क्रिएटर्सना हे पण पाठवतात, PR पॅकेजेस पाठवतात की ज्याच्या अगेन्स्ट त्यांना पैसे नाही मिळत, त्यांना फ्री प्रॉडक्ट्स मिळतात. सो असं ते खूप काय बऱ्याच गोष्टी आहेत. मग तू कोणत्या ह्याचं प्रमोशन करतेस? माझ्यासाठी ही सेकंड प्रायोरिटी आहे. मी म्हंटल तसं माझ्यासाठी माझ्या अभिनयाबद्दलच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सो मी जरी कोणाबरोबर काही पार्टनर केलं तरी मग मी असाच विचार करते की म्हणजे माझ्या ऑडियन्सना काय आवडेल किंवा अशी काय गोष्ट आहे जी बघितल्यावर माझ्या ऑडियन्सना असं वाटेल की अरे हिने का केलं असेल. सो अशा गोष्टींपासून मी शक्यतो लांब राहायचा प्रयत्न करते. पण मग काही पण म्हणजे कपड्यांचे काही ब्रँड्स मी केलेत किंवा मध्ये मी रिलायन्स बरोबर कोलॅबरेट केलं होतं, ज्वेलरीचे ब्रँड्स असतील, असं काय 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 केलं. सो हे जे तुझ्या नॉट अलाउडच्या ज्या लिस्टमध्ये म्हणजे जे तू स्वतःसाठी तयार केलेली आहेस त्याच्यामध्ये काय काय प्रॉडक्ट्स येतात? त्याच्यामध्ये अशी प्रॉडक्ट्स येतात जी मी स्वतः कधीच यूज करणार नाही. फॉर एक्झाम्पल बेटिंग ऍड्स असतील, त्यानंतर अल्कोहोल असेल तर ऍडव्हर्टाईज नाहीच करू शकत. पण अल्कोहोलचं पण हे पण असतं ना, काय म्हणतात त्याला, डिस्क्लेमर असतो. नाही म्हणजे अल्कोहोल पण आय थिंक ऍडव्हर्टाईज तुम्ही नाही करू शकत, पण ते ब्रँड ऍडव्हर्टाईज करतात. राईट. सो तसं ते मला वाटतं मला नाही करायचंय. आणि तिसरी गोष्ट आहे की जे असे टेस्ट न केलेले मेडिसिन्स किंवा म्हणजे आता तुम्ही हे घ्या आणि वजन कमी करा वगैरे अशा प्रकारचे ब्रँड्स असं मला वाटतं, विच कॅन बी हॅझार्डस. ओके. सो मग पण हे सगळे जे ब्रँड्स तू म्हणालीस याच्यातून खूप पैसाही मिळतो ना? हो. मला इनफॅक्ट मला मध्ये खूप असे सगळ्यांनाच येतात, पण मला पण असे बरेच ऑफर्स अशा आल्या होत्या. पण ठीक आहे, म्हणजे त्यांनी काही नाही वाटलं. म्हणजे मला वाटतं की मी जर काही, मग ते भलेही 10 लोक असतील, त्यांच्याबरोबर जर काही ट्रस्ट आणि नातं डेव्हलप केलंय सोशल मीडिया थ्रू, तर मग माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे त्या पैशांपेक्षा. असं मला वाटतं. ओके. सो याचा अर्थ तू खूप विचार करणारी मुलगी आहेस. अयो नाही असं काही नाही, चांगली गोष्ट आहे विचार करायला सगळ्यांनी. मला हे विचारायचं तुला, तुझी ही जी मॉरल कंपस आहे जी बऱ्याचदा उशिरा येते माणसांमध्ये, असं आपण म्हणू. आय डोंट वॉन्ट टू से की नसते, तरुणांमध्ये असतेच, ऑफकोर्स असते. सो पण ती उशिरा डेव्हलप होते. सो तुझ्यामध्ये ती मॉरल कंपस मला खूप स्ट्रॉंगली आता दिसतीये. सो ही कशी डेव्हलप झाली तुझी मॉरल कंपस? बापरे. म्हणजे असा कधी तू विचार केलायस का? असं ऑनेस्टली मी असा विचार नाही केला कधी. माझ्यासाठी माझं इन्स्टिंक्ट खूप महत्वाचं आहे. म्हणजे जर का मला वाटलं की ही गोष्ट नाही करायला पाहिजे तर मग मी ती नाही करत. सो मला असं वाटतं की जर का मी उद्या एखादं अल्कोहोलचं प्रमोशन केलं तर मला त्यातून डेफिनेटली खूप पैसे मिळतील, जे चांगलंच आहे, किंवा मी कदाचित त्याचा माझ्या ऑडियन्सवर पण असा काहीच वेगळा परिणाम नाही होणार, पण तरी माझ्या मनात हे राहील की मी हे ठरवलं होतं मी नाही करणार पण मी केलं. सो मग मला तसं नकोय. म्हणजे मला असं खूप
सॉर्टेड आणि सिम्पल राहायचंय. मला खोटं काहीच नकोय. बरोबर. त्याच्यामुळे मे बी ते तसं डेव्हलप झालं. तुला अशी कधी भीती वाटते का ग, की आपण इतकं स्ट्रिक्टली आपण जे ठरवलंय ते फॉलो करतोय, तर ही इंडस्ट्री आहे, देयर इज अ लॉट ऑफ कॉम्पिटिशन. बरोबर. अशा तू नाही केलंस तर दुसरं कोणीतरी ते करणार आहे. इट्स व्हेरी सिम्पल, राईट? सो या सगळ्या ह्याच्यामध्ये तू मागे टाकली जाशील अशी भीती वाटते का कधी? मला ऑनेस्टली असं कधीच नाही वाटत. म्हणजे मला असं वाटतं की शेवटी ऑपॉर्च्युनिटी ही गोष्ट नंतर येते. पहिले तुमचं स्किल येतं. आणि मला असं वाटतं की जर का माझं स्किल एवढं भारी असेल की म्हणजे मला तसं फ्रेम नाही एक्झॅक्टली करता येते, पण मी जर एखादी गोष्ट डिझर्व करत असेल तर एकतर ती मला मिळेल आणि त्यासाठी मला फक्त माझ्या स्किलवर काम करण्याची गरज आहे. राईट. असं मला वाटतं. म्हणजे मला त्यासाठी वेगळी कुठली गोष्ट करायची गरज नाहीये. सो तुला ती इन्सिक्युरिटी नाही वाटत की व्हॉट इफ यू आर लेफ्ट बिहाइंड? म्हणजे इन्सिक्युरिटी मला डेफिनेटली वाटते, पण त्यासाठी मी असं काहीतरी करणं की जे मला पटत नाही त्याची मला गरज नाही वाटत. राईट. राईट. मग तुला इन्सिक्युरिटी कशाची वाटते? इन्सिक्युरिटी तसं म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. आता ही गोष्ट खूपच काय म्हणूयात बेसिक आहे, किंवा खरं तर मी या गोष्टीचा विचार पण नाही केला पाहिजे. पण मला आता असं रिसेंटली आठवतंय की माझ्या मी एक आस्क मी एनिथिंग सेशन केलं होतं, ज्यामध्ये लोक तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, बट इंस्टाग्राम स्टोरीजवर. सो ते असं लाईव्ह नव्हतं. तर त्यामध्ये मला एका मुलांनी असा सल्ला दिला की तू रायनोप्लास्टी का नाही करून घे, तू अजून खूप भारी दिसशील म्हणून. रायनोप्लास्टी म्हणजे नोज जॉब. आणि मग नंतर मी खरंच जाऊन आरशात पाहिलं की काय वाईट आहे माझ्या नाकात, मला तर असं कधी वाटलं नाही. असं मी खरंच पाहिलं. सो पण म्हणजे त्याच्यानंतर मी जाऊन त्याचा फोटो पण पाहिला आणि मग तुझे सगळे प्रश्न मिटले असतील. मिटले. सो अशा छोट्या छोट्या इन्सिक्युरिटीज असतात. किंवा माझी सगळ्यात मोठी ही इन्सिक्युरिटी आहे, किंवा इन्सिक्युरिटी नाही, भीती म्हणू शकतो, की मला एक काम मिळालंय आणि मी त्याच्यामध्ये कमी पडते. ही माझ्यासाठी खूप मोठी ही एका सच्च्या कलाकाराची भीती असते. नो, आय एम टेलिंग यू सिरियसली. पण मग ती भीती असते म्हणून मग तुम्ही थोडं एक्स्ट्रा काम करता, मेहनत घेता थोडी. ती भीती चांगली आहे. आणि मग तू डोकं शांत ठेवायला या सगळ्या भीत्या, इन्सिक्युरिटीज, तुझ्यावर काम न कराव्यात म्हणून तू काय करतेस? हाऊ डू यू टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ? बापरे, हे पण आमच्या जनरेशननी खूप माझ्या जनरेशनला पण एवढं बोलतोय, पण त्यांना हे पण क्रेडिट द्यायला पाहिजे की त्यांनी मेंटल हेल्थ अवेअरनेस. अगदी म्हणजे टेल मी अबाउट इट. एक तर माझ्यासाठी माझे फ्रेंड्स खूप महत्वाचे आहेत. सो आणि माझे सगळे फ्रेंड्स असे आहेत की ज्यांना काहीच फरक नाही पडत. म्हणजे उद्या माझं काही नाही झालं आणि मी फेल झाले आणि माझे फॉलोअर्स 0 झाले आणि माझ्याकडे काही नसेल तरी त्यांना काही फरक पडणार नाही. सो माझ्या आयुष्यात अशी खूप माणसं आहेत ज्यांच्याशी मी खूप छान गप्पा मारू शकते. सो ते माझ्या मेंटल हेल्थ करता सगळ्यात चांगलं आहे. आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरी गोष्ट की मला जेव्हा कधी असं वाटतं ना की अरे आता मी काहीतरी कमी पडते का, किंवा मी असं का केलं तसं का केलं, किंवा मला काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील का, किंवा बऱ्याचदा असं होतं की 3 महिने तुमच्याकडे काहीच नाहीये आणि मग पुढे तुमच्याकडे काय काम येणार आहे हे तुम्हाला माहित नसतं. सो त्या काळात मी पण खूप जास्त स्ट्रगल केलंय. कारण आपण हा सारखा विचार करत राहतो की पुढे काय. पण मी आता असं फिगर आउट केलंय की तो काळ आहे जेव्हा मी स्वतःवरती सगळ्यात जास्त काम करू शकते इन टर्म्स ऑफ स्किल. मग ते काही पण असेल. बरोबर. सो मग मी नाटकाची प्रॅक्टिस करते, नाटकाचे प्रयोग लावते, किंवा एखादं वर्कशॉप करते, असं काय काय करते. सो दॅट मला असं रिअलाइज झालंय की जर का मी त्या इन माय केस अभिनय किंवा लेखन, पण हे इतर लोकांच्या केसमध्ये काही पण असू शकतं. एखादी डान्सर असेल तर मग ते फक्त डान्स विषयी असू शकतं, की ते जे काही तुमचा आर्ट फॉर्म आहे किंवा जे काही स्किल आणि क्राफ्ट आहे, सो त्याच्यामध्ये जर तुम्ही टाइम स्पेंड केला तर मग तुमच्या डोक्यात हे विचार येत नाहीत. कारण तुम्हाला माहित असतं की मी तरी बेटर होतीये. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही महिन्याला जर 24 पिक्चर केले
तर मग कदाचित तुमच्यामध्ये काही इनपुटच नाहीये की तुम्ही काहीतरी आउटपुट देऊ शकाल. करेक्ट. सो तो काळ नरिश करायला स्वतःला तो काळ वापरतेस. हा, म्हणजे आता हे सगळं म्हणणं खूप सोपं आहे, पण असे पॅचेस येतातच की जेव्हा तुम्ही थोडेसे डेस्परेट होता किंवा थोडे डाऊन असता, पण तेवढं ठीक आहे, मग तेवढं टाइमपास करायला बाहेर जाते फिरायला वगैरे. नाउ लेट्स टॉक अबाउट रेड 2. येस. अजय देवगण आणि रितेश देशमुख. येस. हाऊ वॉज इट? खूप खूप भारी एक्सपिरियन्स होता. म्हणजे मी एक ऑडिशन दिली होती त्या फिल्मसाठी आणि त्यानंतर मला फोन आला होता की असं असं सिलेक्शन झालंय आणि माझं 6 दिवसांचं शूट असणार होतं लखनौला. सो आणि मला सगळे सीन्स वगैरे पण पाठवले होते. माझे मोजून काहीतरी 5 का 6 सीन्स होते आणि मी खूप एक्साइटेड होते त्यासाठी आणि मी खूप जास्त फुल प्रिपरेशन वगैरे करून गेले होते आणि मग सेटवर गेल्यावर मला असं जाणवलं की आता मी हे सगळं बाजूला ठेवलं पाहिजे आणि समोर जे येतंय ते केलं पाहिजे, ओव्हर थिंक न करता. सो माझा पहिला दिवस होता रितेश सरांबरोबरचा जो सीन आहे तो, आणि तो खूपच छान एक्सपिरियन्स होता कारण एकतर मी खूप मोठी फॅन आहेच आणि त्यात म्हणजे ते खूपच ग्राउंडेड आहेत. ते सगळ्यांना तुम्ही म्हणून बोलतात. मला खूप ऑकवर्ड झालं माहिती सुरुवातीला. आणि मग नंतर आमचा एक वाईड झाला त्या सीनचा, मग त्यांचा क्लोज झाला आणि नंतर माझा क्लोज असणार होता. तर मला असं वाटायचं की बरेच मोठे ऍक्टर्स काय करतात की जर फक्त माझा क्लोज असेल तर मग ते क्यू का देतील, असिस्टंट डिरेक्टर क्यू देईल आणि मग ते तोपर्यंत जातात निघून. पण रितेश सर तिथेच थांबले होते आणि ते स्पेसिफिकली म्हणाले की मी थांबतो क्यू द्यायला म्हणून, आणि मग त्यांनीच त्यांचे क्यूज दिले. सो माझ्यासाठी ते खूप खूप स्पेशल होतं, खूप स्पेशल मोमेंट होता. आणि त्यानंतर मग त्याच्या पुढे अजून 2-3 दिवसांचं शूट झालं आणि मग नंतर अजय सरांबरोबरचा सीन होता. ओके. आणि तो असं तो लिटरली तो असं 4 मिनिटात शूट झाला. म्हणजे तो छोटाच सीन होता पण तरी 3 कॅमेराज होते आणि मग मी असं चालत आलो, बोललो, एकदाच केला सीन आणि तो झाला मल्टीकॅम सेटअप मध्ये. येस, मज्जा आली. आणि सगळ्यात भारी म्हणजे त्याच्यानंतर त्यांचं क्लायमॅक्सचं शूट होतं आणि त्यामध्ये सगळे होते, म्हणजे 1000-1500 ज्युनियर आर्टिस्ट होते, बाकी सिनेमातले सगळे ऍक्टर्स, आणि 3 दिवस फक्त क्लायमॅक्सच्या शेवटच्या सीनचं शूट चाललं होतं. मला असं वाटतं वाव, एवढं हे मस्त वेळ घेऊन प्रत्येक गोष्ट. आय नो. मराठीत तर इट इज अ बिग लक्झरी. येस, राईट. इट इज. सो कमिंग टू तुझ्या मराठीतल्या फिल्म्स, स्लॅम बुक बद्दल बोललो आपण. बॉईज. टेल मी अबाउट बॉईज. काय सांगू, काय ऐकायचं? 1, तुझं वय काय होतं? ओके. 2, तुझा एक्सपिरियन्स काय होता? 3, त्या फिल्मच्या नावावरून असं वाटतं की इट विल बी अ व्हेरी नॉटी फिल्म. सो वॉज इट अ नॉटी फिल्म? तू पाहिलीस का फिल्म? मी नाही पाहिलेली, म्हणून मी तुला विचारते. वॉज इट अ नॉटी फिल्म? ओके. सो मी 16 वर्षांची होते जेव्हा मी शूट केलं तेव्हा, आणि ती फिल्म पण मला अशी खूप, म्हणजे आमचा जो रायटर होता स्लॅम बुकचा, ऋषिकेश कोळी, सो त्याची ती फिल्म आहे, मग त्यांनी लिहिली होती. तर त्यांनी विशाल दादाला सजेस्ट केलं की ही मुलगी आहे तर तिचा लुक जाईल या कॅरेक्टरला, तो एकदा ऑडिशन घेऊन बघ. आणि मग मी गेले होते ऑडिशनला, मला अजून आठवत आहे. आणि त्यांनी मला फक्त विचारलं, तुला इंग्लिश येतं का? म्हटलं हो, काहीतरी बोलून दाखव. मी इंग्लिशमध्ये काहीतरी, मला आठवत नाही काय केलं, पण काहीतरी मी बोलले इंग्लिशमध्ये आणि त्यावरून माझं सिलेक्शन झालं. वा. आणि मी खूप खुश होते कारण एकतर अवधूत सर होते, आमचे प्रोड्युसर्स खूप चांगले आहेत आणि बाकी पण स्टारकास्ट खूप स्ट्रॉंग होती त्या फिल्ममध्ये. सो मी तर खूप खुश होते. आणि मग माझ्यासाठी मी असं म्हणेन की असं तो एक तर पहिला हिट सिनेमा होता आयुष्यातला, असं म्हणू शकतो. सो ते पण मला सगळं आठवतंय की आम्ही थिएटर व्हिजिट्सना जायचो, मग तिथे लोक चिअर करायचे आणि पहिल्यांदा मी असं हाऊसफुल थिएटर पाहिलंय आणि माझा एक सीन सुरू आहे समोर असं वगैरे पहिल्यांदा पाहिलं. सो माझ्यासाठी प्रोसेस खूपच इंटरेस्टिंग होती. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला असं वाटतं की मी ते कॅरेक्टर खूपच चांगलं प्ले करू शकले असते ऍट दिस एज. म्हणजे आता मी बॉईज 4 मध्ये पण केलं ते, बट तेव्हाच्या माझ्या अंडरस्टँडिंग नुसार मला असं नेहमी वाटतं की ते कॅरेक्टर मी अजून खूप बेटर ऍक्टिंग वाईज
प्ले करू शकले असते. म्हणजे इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग, की ती आता लंडनवरून आलेली मुलगी आहे, तर मग तिच्या एक्सटर्नल गोष्टी जसं की ऍक्सेंट असेल, बॉडी लँग्वेज असेल, या गोष्टी प्लस अजून बाकी काही गोष्टी पण ठीक आहे. ते लेट्स से तेव्हा चालून गेलं असं. नाही, आणि मोर इम्पॉर्टंटली तुला अजून 4 वर्षांनंतर अजून वेगळं वाटेल. सो इट्स ऑल राईट. येस. आणि नॉटी फिल्मचं तू विचारलं. वॉज इट अ नॉटी फिल्म? आता त्याच्या नावाप्रमाणेच ती बॉईज साठीची फिल्म आहे हे तर खूप क्लिअर होतं. आणि विशाल दादाला म्हणजे मी असं म्हणेन की मला जी मुलं भेटली आहेत ना, ते नेहमी येऊन ह्याच फिल्म बद्दल बोलतात. आणि त्यांचं म्हणणं असतं की बॉईज मधली फ्रेंडशिप ही किती भारी दाखवली गेली. आणि म्हणजे आता प्रत्येक फिल्मवर आपण असं मॉरल कंपस पण नाही ठेवू शकत. सो मला वाटतं की त्यांनी ते बॉईज टॉक जो असतो तो खूप व्यवस्थित दाखवलाय त्या फिल्ममध्ये. आणि मला वाटतं की एस्पेशली जी बॉईज 1ची जी गोष्ट होती ती पण मला खूप आवडली होती. म्हणजे मला पर्सनली ती फिल्म म्हणून खूप छान जमून आलं होतं ते सगळंच असं वाटलं. कारण त्याच्यामध्ये शिल्पाताई पण होती, तिचा पण एक खूप चांगला आर्क होता. सो अशा सगळ्याच गोष्टी होत्या. आणि त्यामध्ये नॉटी काही गोष्टी होत्या, नाही असं नाही, पण मला असं नाही वाटलं कुठेच की त्यांनी कोणती लाईन क्रॉस केली होती किंवा कुठेही स्त्रियांबद्दल काही डिसरिस्पेक्टफुल होतं असं मला नाही वाटत. ओके. सो आता याच्या पुढे मला माहिती आहे की काय विचार. काही नाही विचार ना. मला असं वाटलं की आय वॉन्ट टू नो इफ आय एम प्रेडिक्टेबल. मला असं वाटलं आता यापुढे तू टकाटक बद्दल विचारशील. नाही, मग यू आर नॉट प्रेडिक्टेबल. मी तुला डार्लिंग बद्दल विचारणार. ओके. सो टेल मी अबाउट डार्लिंग. डार्लिंग बद्दल म्हणजे काय सांगू. अगेन यू वर प्लेइंग अ लीड. 2 हिरोज होते. 3 होते. 3 हिरोज होते. आणि तो हा होता ना त्याच्यात टाइमपास मधला प्रथमेश परब ना. तो होता. हो. सो हाऊ वॉज इट वर्किंग विथ हिम? कारण लोक त्याचे पण सॉलिड फॅन आहेत. हो, बट त्याच्याबरोबर मी पहिले टकाटक मध्ये काम केलं होतं. सो यू न्यू हिम. येस. आणि ही आमची दुसरी फिल्म होती एकत्र. आणि मी असं म्हणेन की आता डार्लिंगची गोष्ट मला खूप आवडली होती जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकली तेव्हा. म्हणजे ती एकतर हिलेरियस स्क्रिप्ट होती आणि मला ती ज्या प्रकारे कन्क्लूड होते ते पण खूप आवडतं. म्हणजे आता मला सांगायचं नाही तर तुझ्या पॉडकास्ट नंतर अजून लोकांनी जाऊन पाहावी प्राईमवर. पण ती एका खूप चांगल्या आणि मॉरल हाय ग्राउंडला जाऊन ती एंड होते. सो हे मला खूप आवडलं होतं. आणि मला त्या कॅरेक्टरची एक गोष्ट खूप जास्त रिलेट पण झाली की तिला फक्त तिच्या आयुष्यात खरं प्रेम पाहिजे, बाकी तिला काहीच नकोय. म्हणजे ती समोरून कितीही बाहेरून कितीही उथळ वाटली तरी तिचं खूप बेसिक आणि असं एक्सपेक्टेशन आहे जे मला वाटतं प्रत्येक मुलीचं असेल. सो त्यासाठी त्या खरं प्रेम मिळवण्यासाठी ती खूप काय गोष्टी करत असते. सो या काही गोष्टी मला खूप स्ट्रॉंग वाटल्या होत्या त्या सिनेमामधल्या. प्लस त्याला नंतर त्यांनी समीर दादांनी खूप असं छान पॅकेज पण केलं होतं असं मला वाटलं. मग त्यातली गाणी असतील किंवा इव्हन त्यातले लोकेशन असतील, सो हे सगळं असं छान त्यांनी सगळं जमवून आणलं होतं असं मला वाटलं. राईट. प्लस तसं बघायला गेलं तर प्रोटॅगोनिस्टचं कॅरेक्टर मी पहिल्यांदाच प्ले करत होते. म्हणजे याआधी पण मी केलं होतं कॅरेक्टर, पण टकाटक मध्ये सुद्धा 2 स्टोरीज होत्या आणि पॅरलल स्टोरीज होत्या. सो असं की पूर्ण हिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी गोष्ट सांगितली जाते असं माझं पहिलंच ते कॅरेक्टर होतं. आणि मी 18 वर्षांची असताना त्याचं पूर्ण म्हणजे शूट आम्ही कोल्हापूरमध्ये कम्प्लीट केलं. सो माझ्यासाठी तो खूप स्पेशल एक्सपिरियन्स होता. कारण त्या स्क्रिप्टमध्ये मला करण्यासारखं ऑलरेडी खूप काय होतं. खूप सारं मटेरियल होतं. सो मग मी खूप उत्साहाने त्याचे सगळे वर्कशॉप्स केले आणि पूर्ण शूट केलं आणि मला खूप मजा आली. आणि टू बी ऑनेस्ट मला असं वाटलं होतं, प्रथमेश आणि माझी मैत्री होती चांगली, कारण आम्ही टकाटकमध्ये काम केलं होतं, प्रमोशन केलं होतं वगैरे वगैरे. सो मला असं वाटलं होतं की तो कदाचित त्या रोलला नाही म्हणेल. आम्ही दोघांनी एकत्रच रीडिंग घेतलं होतं असं मला वाटलं होतं. कारण त्याचं पण कॅरेक्टर खूप महत्वाचं आणि खूप चांगलं कॅरेक्टर आहे, पण शेवटी प्रोटॅगोनिस्ट ती आहे असं मला एक वाटलं होतं. पण नंतर त्याला स्क्रिप्ट खूप आवडली आणि तो हो म्हणाला. सो ते पण झालं. ग्रेट. सो आता मला सांग की तुझी वैयक्तिक खऱ्या प्रेमाची काय व्याख्या? बॉईज पे अटेन्शन. मी नाही शोधत आहे खरं प्रेम खरं तर.
ओके. का सापडलंय का ऑलरेडी? नाही तसं नाही. म्हणजे ते असं तुम्हाला हे नको करू. काय मी काही नाही करत आहे. तिने मला प्रॉमिस केलं होतं की ती हे विचारणार नाहीये. असं मी कधी प्रॉमिस केलं होतं? असं तुझ्या आय मेक नो प्रॉमिसेस. माझ्यासाठी एवढीच व्याख्या आहे की जे काय असावं ते खूप खरं असावं आणि ट्रान्सपरंट असावं, की त्यात अशा काहीच गोष्टी नसाव्या ज्या लपवल्यात किंवा काही खोट नसावी. एवढंच, बाकी काही नाही. किती डिप्लोमॅटिक आणि किती जेनेरिक उत्तर. म्हणजे किती हुशार आहे ही मुलगी. नाही ग, मला अगदी कौतुक वाटतं. अजून एक गोष्ट सांगते जी मला खरंच एक्सपेक्टेड आहे की म्हणजे मी जसं मगाशी म्हणाले तसं तुम्ही स्वतः एक इंडिव्हिज्युअल म्हणून चांगली व्यक्ती असायला पाहिजे. मग म्हणजे मी जरी त्या इक्वेशन मध्ये नसेन तरी सुद्धा तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे. हा, ती व्यक्ती स्वतःमध्ये कम्प्लीट पाहिजे. ओके. सो हे झालं प्रेमाची व्याख्या. सो व्हॉट काइंड ऑफ, म्हणजे व्हॉट इज युअर आयडियल मॅन लाईक? आय मीन लुक्स वाईज. असं काहीच नाहीये. Really? जो माझा आयडियल मॅन असेल त्याच्याशी मी डिरेक्टली लग्न करेन. तू लहान आहेस अजून. हा, पण तुझं बरोबर आहे. असं आयडियल वगैरे असं काहीच नसतं. म्हणजे तुम्ही एका व्यक्तीला जिच्यामधल्या तुम्हाला खूप गोष्टी आवडतात तिला कमिट केलं पाहिजे आणि यू जस्ट हॅव टू मेक इट वर्क. आय अग्री. पण तू लहान आहेस अजून. बरोबर. यू 24. बरोबर. मग मला आय वॉन्ट टू आस्क यू की फिजिकल ऍट्रिब्यूट्स काय हवेत? म्हणजे यु नो आम्ही कॉलेजला होतो तेव्हा असं अरे टॉल, म्हणजे मी छाया कदमला हा प्रश्न विचारला. ती म्हणजे मस्त असा गॉगल लावून बुलेटवर मिशी असा तिला आवडायचा तेव्हा. सो तसं तुला व्हॉट इज युअर असा प्रिन्स, चार्मिंग प्रिन्स कसा दिसतो तुला? म्हणजे दिसतो का नाही दिसत? मला काइंडनेस खूप आवडतो. सो काइंड असायला पाहिजे खूप जास्त. आणि फिजिकल ऍट्रिब्यूट काय? You like them tall, you like them short, you like them chubby, you like them slim, you want six pack abs. कसाही असू दे पण काय म्हणूयात, बेसिक वर्कआउट करत असेल तर चांगलंच. ओके. सो सिक्स पॅक ॲब्स आर वेलकम. नाही, सिक्स पॅक ॲब्सच पाहिजेत असं काही नाही. म्हणजे हे खूपच मोठं हे झालं ना. ते पण म्हणाले की आम्हाला आयुष्यभर 0 फिगरच पाहिजे. तसं नको. ओके. एक फक्त हेल्दी राहण्याची आवड आहे असं वगैरे. ओके. पण ऑनेस्टली मी खरंच याचा विचार नाही करत. पण कर. का? इट्स इम्पॉर्टंट. आय थिंक वी एज गर्ल्स आपण ना ह्या नॉन टँजेबल ज्या क्वालिटीज असतात ना त्याला खूप जास्त महत्व देतो. पण तुला एक गंमत सांगू का? मला असं वाटतं की तुम्ही पॉडकास्ट मध्ये किंवा लोकांसमोर तुम्ही काही म्हणालात ना तरी तुमच्या डोक्यात एक इमेज असते आणि प्रत्येक माणूस त्याच्या मागे तीच इमेज विचारते ना मी तुला. पण ती अशी सांगायची नसते. ओ रिअली? ओके, बर, ठीक आहे, मग नको सांग. पण अशी मुलांच्या डोक्यात पण असते. ऑफकोर्स असते, सगळ्यांच्या डोक्यात असते आणि ती फार क्लिअरली असते. हो ना, मुलांच्या डोक्यात जास्तच क्लिअर असते. आपण काही गोष्टी सोडून तरी देऊ, मुलं तेही नाही. बरं, मला आता हे सांग की ओके, सो आय डोंट नो इफ युल आन्सर दिस. अरे बापरे. बट हॅव यू डेटेड? येस. ओके. वुड यू लाईक टू टेल अस व्हॉट अन आयडियल डेट? तुझी आयडियल डेट कशी असते? ऑनेस्टली मी डेटिंग अशा कॉन्सेप्ट मध्ये नव्हते कधी. म्हणजे माझ्यासाठी रिलेशनशिपच होती. पण जर एखाद्या मुलाला तुला खूप इम्प्रेसच करायचं असेल? पण मला नकोय. अगं ऐक ना, पण का नाही व्हायचं इम्प्रेस तुला? कारण मला ते त्याच्या पुढची त्यांचे एक्सपेक्टेशन्स आवडत नाहीत. मला म्हणजे
असं रॅन्डम. Why are you expecting that they will have expectations? कारण मुलांच्या डोक्यात हेच असतं, जर का कुठली मुलगी त्यांना भेटायला येते, लेट्स से डिनरला तुम्ही गेलाय किंवा आणि तुम्ही फ्रेंड्स नाही आहात, तर मग ते काय एक्सपेक्ट करतात. मी तसं वाला एक्सपेक्टेशन नाही म्हणत आहे, मी असं म्हणते की आपल्याला आता काहीतरी होईल असं वाला एक्सपेक्टेशन. पण तसं नाही होणार आहे काही, किंवा तसं नाहीच होणार आहे असं म्हणजे हो नाही. मी तुला एक गंमत सांगू. मला लिटरली आज सकाळी एका, तुम्ही त्याचं नाव नाही सांगणार, पण मी आता लंडनला प्रयोग करायला जाते ना, सो मला तिथल्या एका मराठी मुलाचा मेसेज आला. ओके, आता आधी त्यांनी माझ्या नाटकामध्ये खूप इंटरेस्ट दाखवला, सो मी त्याला रिप्लाय केला, कारण नाटकामध्ये इंटरेस्ट दाखवला. मी त्याला रिप्लाय केला की ग्रेट, तू आलास तर माझा शो आहे, त्याच्यानंतर मी असणारच आहे, तर आपण तेव्हा पण भेटू शकतो. तर भेटू शकतो म्हणजे मला काय म्हणायचं होतं की असं हाय हॅलो, आणि किंवा तुला नाटकाबद्दल काही बोलायचं असेल किंवा फोटो काढायचा असेल, आपण प्रयोगानंतर जसं भेटतो लोकांना तसं भेटू शकतो, असं माझं म्हणणं होतं. त्याला असं वाटलं की आपण भेटू शकतो इन द सेन्स तो मला डिनरला घेऊन जाऊ शकतो. त्यांनी विचारलं कुठे जाऊयात मग असं वगैरे. मग मला असं कळलं की मग तू सांगितलंस का माझी आई पण असेल बरोबर, तिला पण घेऊन जाऊ आपण जिथे जायचंय तिथे. मी सांगितलं की माझा क्रू असणार आहे बरोबर. नाही पण ठीक आहे, तो खूप स्वीट होता. मग त्याला कळलं नंतर, आणि मग त्यांनी अपोलोजाइज पण केलं की असं काही माझं म्हणणं नव्हतं, मला मी तुला परफॉर्म करणार आहेस तू, त्याच्यामुळे मी ते बघायला येणारच आहे आणि नंतर आपण फोटो काढू. म्हटलं बेस्ट परफेक्ट आहे, सही आहे, हे बेस्ट. सो ऐसा कभी हुआ है की आता जसं अत्यंत क्रूड भाषेत म्हणायचं तर तो मुलगा लाईन मारत होता आणि ते तुला कळलं नाही सुरुवातीला, राईट? सो असं कधी झालंय की तू कोणावर तरी लाईन मारतेस आणि त्या मुलाला कळलंच नाही की ही आपल्यावर लाईन मारते? असं नाही कधी झालं. असं नाही झालं कधी? असं कसं होईल? होऊ शकतं का? यू नेव्हर नो. होऊ शकतं, पण ते कसं असतं म्हणजे कसं असतं सांग मला. आता हा मुलगा कसं आहे, आता त्यांनी एक तर नाटकाचा वगैरे विषय काढला, सो माझ्या डोक्यात ते फक्त तेच प्रेक्षक आणि नाटक असं तेवढंच होतं. एकतर ही इंस्टाग्राम ही बरोबर काय म्हणत, बरोबर मीडियमच नाहीये लाईन मारायचं. आय नो, पण मारतात तरी लोक. पण मग त्यांना ते बोर आहे खूप त्याच्यामध्ये काही. ओके, मग तुझ्यावर लाईन मारायची तर कशी मारायची? पण माझ्यावर का लाईन मारायची, का नाही मारायची? काय बॉईज वॉन्ट टू नो हाऊ टू इम्प्रेस यू. मी नाहीच आहे, मी बंदच आहे, मी क्लोज्ड ऑफ आहे या सगळ्या. ओके फाईन, लेट्स स्टॉप दिस टॉपिक नाव. सो नाव टेल मी की तू लाईन मारलीयस आणि त्या मुलाला कळलेलं नाहीये, असं झालंय का कधी? असं नाही झालं, कारण मी म्हणजे मला जेव्हा कोणीतरी आवडत होतं तेव्हा मी म्हणजे आय वॉज स्मार्ट अबाउट इट. ओके, की मी पहिल्यांदाच जाऊन असे सगळे कार्ड्स नाही ओपन केले की मला तू आवडतोस आणि वगैरे वगैरे वगैरे. मी फ्रेंडशिप बिल्ड केली, मग आम्ही कॉमन गोष्टींवर बोलायला लागलो आणि मग मला कळलं की याला पण इंटरेस्ट आहे. ओके, मग असं एवढं कळलं. बस आता मी ते थांबते. कळलं. ओके, या लेट्स स्टॉप हिअर. सो मला हे सांग आता की 5 years फ्रॉम नाउ where do you see yourself? बापरे, ब्लँक झाले मी. आय डोंट नो, म्हणजे मला असं काही ऑनेस्टली ऑपॉर्च्युनिटीज बद्दल काही अशा एक्सपेक्टेशन्स नाही आहेत, कारण मला असं वाटतं जे होईल, जे येईल ते होईल. पण मला माझ्या परफॉर्मन्स बद्दल तर डेफिनेटली या एक्सपेक्टेशन्स आहेत की मी म्हणजे मी आत्ता ज्या लेवलला आहे त्याच्यापेक्षा मी खूप खूप वरती असेल डेफिनेटली, कारण मला तेवढे एक्सपिरियन्सेस पण मिळाले असतील, तेवढी प्रॅक्टिसही झाली असेल, आणि मला हे पण एक्सपेक्टेड आहे की मी आत्ता जशी आहे किंवा आत्ता जसा मी विचार करते मला त्याच्यापेक्षा फार बदलायचं पण नाहीये. ओके, बर, पण मला डेव्हलप नक्की व्हायचंय डेफिनेटली. सो रितिका, मला आता सांग की पिअर प्रेशर हा जो प्रकार असतो, हॅव यू एव्हर फेस्ड पिअर प्रेशर?
म्हणजे पिअर प्रेशरमुळे चुकीच्या गोष्टी करणं वगैरे? हा, मी नीट विचार करून सांगते. आय डोंट थिंक सो. आणि जर कोणी हे पिअर प्रेशर फेस करत असेल ऑडियन्स मधून, तरुणाईमध्ये, तर त्याच्याशी त्यांनी कसं डील करावं असं तुला वाटतं? मला वाटतं हे खूप लोक फेस करतातच. कारण जेव्हा तुम्ही एस्पेशली तुमच्या शाळेतून कॉलेजमध्ये जाता तेव्हा अचानक आपण म्हणूयात एक वेगळंच जग ओपन होतं. आणि मग थोडं थोडं असं पण होतं की आता तुम्ही घरी तेवढे आन्सरेबल नाही आहात, किंवा आता तुम्ही कुठे पण जाऊ शकता. त्याच्यामुळे आणि जर का तुमची संगत पण तशी असेल तर मग तुम्हाला हे डेफिनेटली वाटतं की आपण काही काही XYZ गोष्टी ट्राय करायला पाहिजेत. आता तो मला वाटतं प्रत्येकाच्या काय म्हणूयात अपब्रिंगिंग आणि मॉरल्सचा प्रश्न आहे. खूप लोकांना असं वाटतं की आता आजपर्यंत माझ्या घरच्यांनी जे शिकवलंय मला ते सगळं फाट्यावर मारायचंय आणि मला जे हवं ते करायचंय, असं खूप लोकांना वाटतं. पण मला असं वाटतं की ते खूप एक असं माया आहे ती सगळी, असं काही नसतं. तुम्ही मागे पळता कुठल्या तरी आपण म्हणूया सुखाच्या, टेम्पररी कुठल्या तरी सुखाच्या, त्याच्या मागे तुम्ही पळता, पण त्यातून तुम्हाला खरं तर मिळत काहीच नाही. सो जर का हे अंडरस्टँडिंग असेल तर मग तुम्ही त्याच्या मागे नाही जाणार. राईट. आणि मी असं नाही म्हणत आहे की सगळे लोक वाईटच असतात किंवा सगळे तुम्हाला तिकडेच ढकलतील, असं नाही. पण म्हणूनच मी जे आता मी तिसऱ्यांदा म्हणते की तुम्ही स्वतः एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असायला पाहिजे. बरोबर. की यू हॅव द पॉवर टू से नो, की मला हे नाही करायचंय तर मी नाही करणार. आणि त्याच्यावरून तुम्ही मला जज करा किंवा मला माझ्याबद्दल गॉसिप करा किंवा मला तुमच्या ग्रुपमधून काढा, आय डोंट केअर. सो तो काय म्हणून ती स्ट्रेंथ असायला पाहिजे. आणि तेच मला असं वाटतं की आपण ह्या गोष्टी कूल नाही आहेत, बाकीच्या गोष्टी कूल आहेत. फॉर एक्झाम्पल अभ्यासात तुम्ही ऍक्च्युली पहिलं येणं हे कूल आहे, किंवा तुम्ही तुमचं काहीतरी क्रिएट करणं हे पण कूल आहे. बरोबर. सो आपल्यासाठी काय गोष्टी कूल आहेत आणि काय अनकूल आहेत हे आपलं आपण ठरवू शकतो. आणि आय वॉज व्हेरी लकी की माझे जे मित्र होते ते सगळे बऱ्यापैकी नाटकातच काम करणारे होते. त्याच्यामुळे तसं काही कुठे असं बाकी कुठले असे नाद किंवा व्हॅल्यू क्लॅशेस नाही झाले. व्हॅल्यू क्लॅशेस तेवढे नाही झाले फॉर्च्युनेटली. पण मला माहित नाही की माझ्या आयुष्यात जर असे फ्रेंड्स आले असते तर मी काय केलं असतं त्या वयात 16-17ला, माहित नाही. म्हणजे इनफॅक्ट द रिझन वाय आय आस्क्ड यू दिस इज ऑल्सो की 16-17व्या वर्षी तू मेन लीडची कामं करत होतीस. आणि ते वय असं असतं जिथे बऱ्याचदा मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना ह्या सवयी लागतात किंवा त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या होऊन जातात आयुष्यातल्या, असं म्हणून. सो यू वर प्लेइंग अ मेन लीड. आपली इंडस्ट्री अशी 80-90 माणसांचं युनिट असतं. इट्स नॉट की तू फक्त तुझ्या को स्टार्सशी बोलतेस किंवा हे असं नसतं, राईट. सगळेजण म्हणजे जेव्हा शॉट सुरू असतो तेव्हा स्पॉट दादापासून ते डिरेक्टर पर्यंत एव्हरीबडी इज इन्व्हॉल्व्ड, करेक्ट, राईट. सो अशा वेळेला आपला पाय घसरणं किंवा डोक्यात हवा जाणं किंवा हे होण्याची खूपच शक्यता असते. बरोबर. आणि आजकाल इन्फ्लुएन्सर मार्केटिंग असल्यामुळे जसं आपण मगाशी म्हणत होतो, इंडिव्हिज्युअली पण लोक स्टार्स झालेले आहेत, राईट. दे डोंट नीड अ फिल्म सेट टू मेक देम अ स्टार. तर अशा वेळेला आपलं हे कसं जपायचं, अशा दृष्टीने मी तुला हा प्रश्न विचारला होता की पिअर प्रेशर जर असेल, सो तू असा कधी विचार केलायस का? मी डेफिनेटली असा विचार केलाय, कारण मला या गोष्टींबद्दल माझ्या घरच्यांनी खूप वेळा सांगितलंय. म्हणजे मला आठवतंय मी माझ्या आयुष्यातली जी पहिली सिरियल केली होती गुंतता हृदय हे, तर तेव्हा सगळे मला खूप छान छानच म्हणायचे, कारण मी लहानच होते ना, ते कायच क्रिटिसाइज करणार आहेत. पण एकदा अशी काहीतरी पोस्ट लिहून आली होती, पोस्ट का काहीतरी आर्टिकल आलं होतं ज्यामध्ये त्यांनी काहीतरी क्रिटिसाइज केलं होतं आणि त्यामध्ये ते असं काहीतरी लिहिलं होतं की हिचा आवाज खूप कानात जाणार आहे आणि ती सारखी डॅडा डॅडा म्हणत असते, हे खूप इरिटेटिंग वाटतं, असं काहीतरी त्यांनी लिहिलं होतं. तर ते मला आईनी सांगितलं आणि मला अजूनही आमचं ते कॉन्व्हर्सेशन आठवतंय की तिने असं सांगितलं होतं की खूप लोक चांगलं पण म्हणतील आणि खूप वाईट पण म्हणतील, पण आपण कुठल्याच गोष्टीला तेवढं सिरियसली घ्यायचं नाही. सिरियसली कशाला घ्यायचं, तर तुमच्या कामाबद्दलच्या चांगल्या क्रिटिसिझमला सिरियस घ्यायचं. चांगलं इन द सेन्स की जे तुम्हाला ऍक्च्युली इम्प्रूव्ह करायला भाग पाडणार तेवढीच गोष्ट आपण सिरियसली घ्यायची. बाकी सगळं खूपच क्षणिक आहे आणि बाकी
म्हणजे जाणार येते, त्याच्यामुळे त्याच्याकडे तेवढं लक्ष नाही द्यायचं. राईट. सो आय वुड से की मे बी आईबाबांनी असं म्हणजे जेव्हा त्यांना जाणवलं की आता ही सिरियलमध्ये वगैरे काम करते, तर मग त्यांनी लहानपणापासूनच मला ते एक अंडरस्टँडिंग द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे मला असं कधीच म्हणजे डोक्यात हवा जाणं वगैरे तर आउट ऑफ क्वेश्चन आहे. कारण तुम्ही माझ्या घरी येऊन पाहिलं तर सगळ्यात जास्त बोलणी खाणारी ही मीच आहे. माझ्या मोठ्या भावाकडून, आईकडून, बाबाकडून, सगळ्यांकडून. येस. त्याच्यामुळे त्याचा तर प्रश्न नाहीये. आणि दुसरी गोष्ट, पिअर प्रेशर मध्ये आपण कसं काय म्हणूया हँडल करायचं. तर मला हेच वाटतं की खूप लोक पिअर प्रेशरच्या अंडर जातात कारण ते घरच्यांशी गोष्टी शेअर करत नाहीत. तर कदाचित घरच्यांनी पण ही स्पेस क्रिएट केली पाहिजे की आपला मुलगा किंवा मुलगी येऊन आपल्याशी हे बोलू शकेल की मला असं असं माझे फ्रेंड्स म्हणालेत तर काय वाटतं. तर घरचे नाहीच म्हणणार आहेत, पण त्यांची नाही म्हणण्याची पद्धत खूप वाईट असते. म्हणजे त्यांची नाही म्हणण्याची ते डायरेक्टली खबरदार जर असं केलं असतं, मग काय डांबूनच ठेवणार किंवा असं काय. सो घरच्यांनी पण ते थोडंसं चेंज केलं पाहिजे. म्हणजे तुमच्यात जर मैत्री असेल तर मग तुम्ही ओपनली सांगू शकता. बरोबर. आणि मग कदाचित ह्या गोष्टी नाही पण होणार. राईट. सो मला सांग, व्हॉट इज युअर सगळ्यात मोठी भीती तुझ्या मनातली काय आहे, किंवा कशाची भीती वाटते तुला, असं विचारेन मी. मला आय थिंक जे लोक माझ्या आयुष्यात मॅटर करतात खूप जास्त, तर ते माझ्यापासून लांब जायची मला थोडीशी भीती वाटते. लांब जायची इन व्हॉट एव्हर सेन्स, म्हणजे काय भांडण होऊन लांब जायची नाही भीती वाटत, पण म्हणजे आता ते नाहीयेत तर मला माहित नाही की अशा सिच्युएशन मध्ये आता मी काय करायचं. राईट. त्या गोष्टीची एक मला भीती वाटते, किंवा मला असं वाटतं की हा असा प्रसंग कधी येऊच नये, असं एक मला वाटतं. राईट. पण ते काय आता तेच प्रत्येकाला त्याला सामोरं जावं लागतं. आय नो. बघू तेव्हा. राईट. ही माझ्यासाठी एक मोठी आपण म्हणूयात भीती आहे. ओके. सो याच एक एक्सटेन्शन की तुला असं कधी खूप वाईट स्वप्न पडलंय का एखादं की जे तुझ्या लक्षात राहिलंय? स्वप्न मला पडलंय एक की खूपच विअर्ड स्वप्न होतं तसं. आणि मला मोस्टली माझी स्वप्न फारशी लक्षात नाही राहत, पण हे माझ्या लक्षात राहिलं होतं. माझा पेट आहे निओ, तर तो हरवलाय आणि तो मला सापडतच नाहीये. आणि आम्ही असं काहीतरी कुठल्या तरी खूप अशा एका विचित्र ठिकाणी, अंधार होता आणि मे बी रस्ता होता, पण अशा कुठल्या तरी ठिकाणी मी त्याला शोधत होते आणि मी एकटीच होते, माझ्याबरोबर कोणीच नव्हतं. आणि मला ते असं इमोशन लक्षात आहे की तिकडे मला असं वाटतं हे सगळं खरंच आहे. सो अर्थात म्हणजे स्वप्नात आपल्याला नसतं मे बी स्वप्न आहे, पण हे एक स्वप्न होतं. म्हणजे डू यू रिअलाइज की तुझी जी भीती आहे त्याचंच हे एक्सटेन्शन आहे, की तू एकटी आहेस. तू ज्यांच्यावर विश्वास ठेवतेस, प्रेम करतेस, ती माणसं तुझ्या आजूबाजूला नाही आहेत. सो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आता सिगमंड फ्रॉइड आपण वाचून काढायला पाहिजे की ह्याचं रूट कॉज कुठे आहे लहानपणी. पण मला आता एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर यायचं आहे की जो मी नाही विचारला तर माय ऑडियन्स विल बी व्हेरी अँग्री और अपसेट विथ मी. ओके. ते म्हणजे असं की आपल्या सगळ्यांची आवडती लाडकी माधुरी दीक्षित, तिने मराठी फिल्म, एकुलती एक मराठी फिल्म केली बकेट लिस्ट, आणि त्याच्यामध्ये यू प्लेड हर डॉटर. येस. तिच्या मुलीचं काम तू केलंस. सो माधुरी अम्मा कैसी है? आई म्हणून कशी आहे? अमेझिंग. म्हणजे तो पूर्ण एक्सपिरियन्स असा ड्रीम लाईक होता. परत मी ऑडिशन देऊनच सिलेक्ट झाले होते आणि तेजस देवस्कर जो त्या फिल्मचा डिरेक्टर आहे, तर मी त्याच्याबरोबर खूप लहानपणी म्हणजे मी दुसरीत वगैरे असताना त्याच्या एका शॉर्ट फिल्म मध्ये मी काम केलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी या ऑडिशनसाठी बोलवलं. मी ऑडिशन केली, सिलेक्ट झाले, आणि तोपर्यंत मला, आईला किंवा कोणालाच माहित नव्हतं की नक्की कोण असणार आहे बरं फिल्म मध्ये वगैरे. आम्हाला काहीच आयडिया नव्हती. आम्हाला फक्त एवढं माहित होतं की तेजस दादाची फिल्म आहे. आणि मग एक दिवस त्यांनी फोन केला होता आईला आणि त्यांनी सांगितलं की असं असं माधुरी दीक्षित असणार आहे आणि तिच्या मुलीचं काम आहे वगैरे वगैरे. मला हे पहिल्यांदा जेव्हा आईनी सांगितलं तेव्हा मला असं, तू मजा करतेस का, हा कसला जोक आहे असं झालं होतं.
ती म्हणाली की नाही, ती खरंच मराठी फिल्म करते आणि तू तिच्या मुलीचं काम करणार. आणि याचं माझ्या आईला माझ्यापेक्षा जास्त भारी वाटत होतं आणि माझ्या बाबांना पण ऑब्व्हियसली. येस. आणि मग ते सेटवर पण आले होते. माझे बाबा युजली सेटवर येत नाहीत, पण ते अर्थात माधुरी दीक्षितला बघायला आले होते. ओके. आणि तो खूपच छान एक्सपिरियन्स होता. कारण शूटला जायच्या आधी आमचं एक छोटं वर्कशॉप पण झालं होतं. मी आणि फिल्ममध्ये माझा एक भाऊ आहे अथर्व. सो आम्ही दोघं माधुरी दीक्षितच्या घरी गेलो होतो, जुहूला. येस. आणि तिकडे म्हणजे त्यांचा मोटिव्ह काय होता की आता अर्थात आमच्या मनात थोडं दडपण वगैरे असणार ना, तर ते आपण दूर करूयात, आपण त्यांच्याबरोबर छान फ्रेंडशिप करूयात, असं त्यांचं मोटिव्ह होतं. त्यामुळे त्यांनी आम्हाला बोलवलं होतं घरी. आणि मग आम्ही पिक्शनरी खेळलो आणि असे काय काय छोटे छोटे गेम्स खेळलो. मग नंतर थोडंसं सीन्स वगैरे पण आम्ही वाचन केलं. आणि त्यानंतर निघताना त्यांनी आम्हाला असे खूप छान असे बॅगमध्ये गिफ्ट, चॉकलेट्स असं काय काय दिलं होतं. ओके. सो येस, ते तर खूपच भारी होतं. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा आम्ही दिवसाला 8-7 वगैरे सीन्स आम्ही शूट करायचो आणि प्रत्येक सीन मध्ये अर्थात त्या असायच्या. पण त्या खूप प्रोफेशनल आहेत आणि आय वुड से की त्यांच्याकडून मला ही एक खूप महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली की तुमचं काम हे नेहमी पहिलं येतं आणि यू हॅव टू बी रेडी ऑन सेट. त्यामुळे त्या खूपच भारी होत्या. मला खूप मजा आली. तू पहिल्यांदा जेव्हा त्यांच्या बरोबर ऑन कॅमेरा होतीस, तो सीन आठवतोय तुला? हो, मला आठवतंय. मला का आठवतंय, कारण एकदम त्या फिल्ममध्ये माझं कॅरेक्टर असं खूप रूडली वागत असतं आईशी आणि तिला आईची काहीही किंमत नसते. ती कसं पण बोलत असते. आणि मग एंडला अर्थात तिचा एक छोटा आर्क आहे ज्यामध्ये तिला रिअलायझेशन होतं वगैरे वगैरे. सो पहिला जो सीन होता तर त्यामध्ये काहीतरी ड्रेसवरून त्यांचं भांडण होतं की एक शॉर्ट ड्रेस असतो आणि त्या आईचं असं असतं की तू म्हणजे हे का घालतेस, आणि मग मुलगी तिला काहीतरी तोंडवर करून बोलते आणि असं तो सीन होता. आणि त्याचं मला आदल्या रात्री असं होत होतं अरे यार मी कसं बोलू यांच्याशी असं. पण मग काही नाही, मग तो झाला सीन. आणि मला आठवतंय की त्या सीन मध्ये मला त्या नेहमी सतत सांगत होत्या किंवा सतत माझ्याशी बोलत होत्या आणि त्यांनी अशी खूप छान स्पेस क्रिएट केली होती की म्हणजे त्यांनी त्या खूप मोठ्या स्टार आहेत हे आम्हाला वाटलंच नाही त्यांच्याबरोबर काम करताना. सो अशी त्यांनी खूप छान प्रोटेक्टिव्ह आणि सेफ स्पेस त्यांनी तयार केली होती आणि सेटवरच्या सगळ्याच लोकांनी. सो आणि त्यांचं असं होतं की तू ओरड, ठीक आहे असं काय म्हणून तू माधुरी दीक्षितवर ओरडतेस. कुड यू गेट ओव्हर दॅट ॲट ऑल? आता तो सीन होता ना. ठीक आहे. आय नो. बरं, मग आता मला सांग बोंबिलवाडी बद्दल. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. येस. हाऊ वॉज द फिल्म? हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? एवढे सगळे त्याच्यामध्ये अशी कास्ट होती आणि तू आय थिंक सगळ्यात ज्युनियर होतीस त्याच्यामध्ये. सो हाऊ वॉज इट? क्रेझी. म्हणजे त्याची सुरुवात खूप वेगळ्याच पद्धतीने झाली. म्हणजे अशी प्रोसेस मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत तरी असं काही फार काम नाही केलंय, पण जेवढ्या मी फिल्म्स केल्यात तर त्याच्यामध्ये ही अशी प्रोसेस मी कधीच पाहिली नव्हती. कारण मी असंच एक पहिले ऑडिशन दिली, त्या क्लिपवरून मी सिलेक्ट झाले आणि तेव्हा मला काहीच माहित नव्हतं की बाकी कोण असणार आहे फिल्ममध्ये. मला एवढंच माहित होतं की परेश सर आणि मधुवंदा ताईची फिल्म आहे, एवढंच मला माहित होतं. मग नंतर एक दिवस मी परेश सरांना भेटायला गेले आणि त्यांनी म्हणजे ते असं खूप छान बोलले माझ्याशी आणि ते म्हणाले की आपलं असं वर्कशॉप असणार आहे आणि मला थोडे जास्त दिवस लागणार आहेत नॉर्मल फिल्म्सपेक्षा, कारण मला रिहर्सल्स करायच्या. तर मला असं होतं की मी किती पण दिवस घ्या तुम्ही, सो किती पण दिवस घ्या आणि मला फक्त काम करायचं आहे ह्याच्यात. सो मग आमचं असं ठरलं की या दिवशी आपलं पहिलं रीडिंग असणार आहे, तर तू ये तेव्हा. म्हटलं ओके. मग त्याच्या साधारण एक आठवड्याभरानंतर मी गेले आमच्या पहिल्या रीडिंगला आणि तिकडे मी गेले आणि मी पाहिलं प्रशांत दामले, गीतांजली ताई, आनंद इंगळे, वैभव मांगले, सगळेच मनमीत होता, प्रणव होता. म्हणजे आता मला अशी ती लिस्ट, एवढी मोठी लिस्ट होती की राजेश सर होते, म्हणजे कोण नव्हतं. आणि मला तेव्हा असं झालं बापरे, हे आपण ह्या सिनेमात आहोत असं झालं. आणि नंतर त्यांनी स्क्रिप्टचं वाचन केलं आणि आम्ही सगळे प्रचंड हसत होतो. आम्हाला सगळ्यांना खूप आवडली होती स्क्रिप्ट. आणि मग नंतर त्याच्या पुढे असं सगळे एकमेकांशी बोलत होते
आणि मी थोडी लांब लांबच थांबले होते, कारण माझी कोणाशीच काही ओळख नव्हती. पण मग नंतर सगळ्यांनी खूप छान त्यांनी पण अप्रोच केलं आणि वगैरे वगैरे. पण आता खरी गोष्ट इथे सुरू होते. हे आमचं रिडिंग झालं, जे परेश सरांनी वाचून दाखवलं होतं. मग असं ठरलं की आता दुसऱ्या दिवशी तुम्ही वाचा. ओके. मग आम्ही गेलो दुसऱ्या दिवशी. असेच सगळेजण होते, प्रशांत सर नव्हते फक्त आय थिंक. आणि त्यात मी, मनमीत आणि प्रणव, आम्ही असे त्यातल्या त्यात इतर सगळ्यांपेक्षा वयानी पण आणि कामानी पण असे आम्ही ज्युनियर्स आहोत. सो आम्ही स्क्रिप्ट वाचली, तर आम्ही आमच्या परीने, आधीच आम्हाला थोडंसं दडपण होतं. सो आम्ही पहिलं वाचन केलं आणि ते पहिलं वाचन एवढं वाईट होतं. एवढं परेश सरांनी परत विचार केला का अरे यांना मी का कास्ट केलं? ऐक ना, तर एक तर ते वाचन आम्ही खूपच वाईट वाचलं होतं. आम्ही म्हणजे नुसतं वाचत होतो, बाकी त्यात काहीच नव्हतं. सो हे झालं. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आमचं पूर्ण स्क्रिप्टचं वाचन संपल्यानंतर आनंद सरांचा पहिला टोमणा आला की मुलांना, तुम्ही हे असंच वाचणार असाल तर आपल्याला पुढच्या ऑक्टोबरमध्ये शूट करावं लागेल. मग तो आमच्या वर्कशॉपचा पहिला दिवस होता. वा. पण लेट मी टेल यू की ह्याच्यामुळे एक खूप चांगली गोष्ट पण झाली. ती म्हणजे परेश सरांनी आम्हाला बोलवलं आणि ते म्हणाले की तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, आपण तुमच्यावर वेगळं काम करू. हे कसे, ही मोठी मंडळी ते मुद्दामून असं करतात, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका वगैरे असं त्यांनी उगाच आम्हाला मोटिवेट करण्यासाठी ते खूप बोलले काय काय. पण त्याच्यानंतर त्यांनी आमच्याबरोबर खरोखर वेगळी प्रॅक्टिस सुरू केली. त्यांनी आम्हाला वेगळा वेळ दिला आणि मग आम्ही रोज बसायचो, वाचन करायचो. सो त्यामुळे आम्हाला परेश सरांबरोबर एक इतरांपेक्षा वेगळा वेळ स्पेंड करता आला. आणि त्याचबरोबर आम्हाला बाकी सगळ्यांनी पण खूप जास्त प्रत्येक पॉइंटला येऊन सपोर्ट केलं, पुश केलं. आणि जिकडे पाहिजे तिकडे ओरडायचे पण. सो असं ते अशी एक खूप वेगळीच प्रोसेस होती ती. पण म्हणजे त्या वर्कशॉपमुळे, ते साधारण 20-21 दिवसांचं ते पूर्ण वर्कशॉप होतं, ज्यात आम्ही सॉर्ट ऑफ नाटकासारखे काही सीन्स बसवले होते. सो त्याच्यामुळे असं झालं की जेव्हा आम्ही सेटवर गेलो तेव्हा कोणालाच काहीच प्रश्न नव्हता किंवा तेव्हा काहीच इश्यू नाही आला. तेव्हा सगळं एकदम स्मूथली झालं. बरोबर. त्यामुळे ते असं सगळं ते होतं. मस्त मस्त. प्रशांत सरांचा एखादा अनुभव आहे का? प्रशांत सरांचा असं माझ्याकडे एक्झॅक्ट असा किस्सा नाहीये. पण मी जेवढं कारण मी त्यांना खूप सुरुवातीपासून माझं ठरलं होतं की आपल्याला सरांना ऑब्झर्व करायचंय. कारण म्हणजे मला वाटतं ते स्वतः एक काय म्हणत, एक स्कूलच आहेत. हो ऑफकोर्स. 14,000 प्रयोग केले आणि ते ह्या फिल्मचं शूट आणि त्यांचे प्रयोग असं ते सगळं मॅनेज करत व्यवस्थित ते करत होते. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळाली दॅट वॉज की त्यांनी एवढं काम केलं होतं, ते हिटलरच्या कॅरेक्टरला व्यवस्थित सूट होत होते आणि ते भारीच करत होते. पण तरी सुद्धा प्रत्येक शॉट नंतर त्यांचं असं होतं की आपण अजून काय देऊ शकतो आणि आपण अजून काय करू शकतो. अशी म्हणजे प्रत्येक वेळेस ते जाऊन परेश सरांशी डिस्कस करायचे किंवा बऱ्याचदा ते स्वतःच ऍडिशन्स घ्यायचे आणि त्या एवढ्या भारी असायच्या. म्हणजे मला असं एकही पंच आठवत नाही त्यांचा ज्यावर हसायला नाही आलंय. राईट. सो मला असं झालं की हे एवढे मोठे आहेत, त्यांनी एवढं काम केलंय आणि ते एवढे दमलेले आहेत तसं बघायला गेलं तर, कारण ते प्रयोग वगैरे करून हे सगळं एकत्र मॅनेज करायचं. तरी सुद्धा त्यांच्यात असं होतं की मी प्रत्येक शॉट मध्ये अजून काय ऍड करू शकतो. सो ही एक खूप महत्वाची गोष्ट होती. आणि आय होप की मी जेव्हा त्या वयाची असेन तेव्हा तुझ्यात पण ती एनर्जी असायलाच पाहिजे. करेक्ट. हे किती भारी आहे ना, हे खूप भारी आहे. ओ गॉड. म्हणजे ज्या लोकांचं आपण नाव ऐकत मोठे होतो, लहानाचे मोठे होतो, त्यांच्या बरोबर आपल्याला काम करायला मिळणं इज सच अ प्रिव्हिलेज. ऍक्च्युली मी खूप ग्रेटफुल आहे. गुड. सो मला सांग, तू पुण्याची आहेस, पुण्यात तुझं सगळं शिक्षण झालंय, सगळं झालंय. सो यू द राईट पर्सन टू आस्क दिस. ओके. पुण्यात जर आम्हाला काहीतरी बेस्ट खायचं असेल, ओके, खास पुणेरी, तर तू काय रेकमेंड करशील? खास पुणेरीच किंवा बाकी कुठेही शाखा नाही असं नॉट नेसेसरी. आता सगळीकडे सगळ्याच्या शाखा असतात त्याच्यामुळे. ओके. मला वाटतं की
मला लोकांना आपल्या डायनिंग हॉल्स बद्दल सांगायला आवडेल. कारण ती मला एक पुण्याची स्पेशालिटी आहे ती. सो एक तर माझ्या घरात जवळच दुर्वांकूर आहे, बादशाही पण माझ्या घरा मागेच आहे अगदी. त्यानंतर कृष्णा डायनिंग हॉल आहे लॉ कॉलेज रोडचा. त्यानंतर मयूर आहे, येस, आणि विष्णू प्रसाद पण आहे. सो हे सगळे डायनिंग हॉल्स खूप भारी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर बाहेर जाऊन काही घरचंच खाणं खायचं असेल तर मी इनफॅक्ट म्हणणार होते की पुण्याची खासियत आहे, लोक असे फुल तयार होऊन नटून थटून जातात आणि घरी जसं जेवतात तसंच जेवतात. बरोबर, पण नाही, ते खूप सुंदर जेवण असतं. आणि मला पर्सनली ते खूप आवडतं. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तर जाऊ शकता. आणि त्या व्यतिरिक्त काय बाकी वैशाली आहे, वैशाली, रुपाली, वाडेश्वर, असं हे सिग्नेचर. पुण्यात खूप फूड भारी आहेच, तुम्ही काही पण म्हणा. पण मिसळ मात्र नाशिकची जास्त भारी. रिअली? माझ्यासाठी पर्सनली. ओके, का ग? पुण्याची का नाही आवडत तुला? नाही आवडत असं नाहीये, पण नाशिकची जास्त आवडली. काय आवडलं नाशिकच्या मिसळीमध्ये? झणझणीत होती. ओके, भारी होती, भारी. बरं, आता हा अजून एक प्रश्न आहे जो मला खूपच असा पडलाय धापकन. ओके, व्हॉट इज युअर ब्युटी रुटीन? ब्युटी रुटीन, अयो. ओके, म्हणजे ह्याचं असं खरं खरं उत्तर द्यायचंय ना? असं नाही ना म्हणायचं की माझं तर काहीच नाही, सगळं जीन्स मधूनच मिळालंय. पण म्हणजे माझ्या आईचे जीन्स पहिली गोष्ट. त्यानंतर पाणी खूप जास्त प्यायला पाहिजे, मॉइश्चरायझर यूज करायला पाहिजे. मुलांनी तर खरोखर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचं महत्व समजून घ्यायला पाहिजे आयुष्यात. ओके, मुलग्यांनी यू मीन? मुलांनी, पुरुषांनी. ओके, बाकी मला वाटतं स्त्रियांना माहिती ऑलरेडी हे. आणि जेवढं जमेल तेवढं घरचं जेवण. तसं मी बाहेरचं खूप खाते. माझी आई हे बघितल्यानंतर हसणार आहे. पण शुगर शक्यतो खूप कमी करायला पाहिजे. म्हणजे मी आता मध्ये 2-3 महिन्यांसाठी शुगर पूर्ण कट डाऊन केली होती. म्हणजे फक्त घरच्या भाज्यांमध्ये जे काय असेल तेवढंच, त्या व्यतिरिक्त काहीच नाही. तर त्याचा खूप चांगला फायदा झाला मला. येस, खूप चांगला फायदा झाला. म्हणजे मी असे विजिबल रिझल्ट पाहिले. सो शुगर कट डाऊन केली पाहिजे. अजून काय? आणि तू आठवड्यातून किती दिवस वर्कआउट करतेस? वर्कआउट मी माझे असे हे असतात, म्हणजे फेजेस असतात की आता फॉर एक्झाम्पल मी 6 महिने केलं तर मी कंटिन्यू 6 महिने करते. पण आता गेल्या 2 महिन्यांपासून मला जायला जमलं नाही, तर मी 2 महिन्यात मी काहीच नाही केलं. अशा त्या फेजेस असतात, विच इज रॉंग. शक्यतो कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. पण वर्कआउटमुळे पण अर्थात खूप, आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग पण खूप महत्वाचं आहे, एस्पेशली बायकांसाठी, स्त्रियांसाठी, मुलींसाठी. कारण आपलं मसल मास हळूहळू कमी होतो. सो मसल बिल्ड करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मग त्यासाठी प्रोटीन इनटेक पण महत्वाचं आहे. राईट, ग्रेट. आय थिंक आज बऱ्याच लोकांना हे लक्षात आलेलं असेल की ब्युटी विथ ब्रेन्स क्या होता है, which I have seen today, and I'm so happy and I'm so proud of you. Thank you. So, Ritika, thank you so much. तू वेळात वेळ काढून आलेली आहेस. खूप वेळ होता. मला खूप म्हणायचं असतं. ओके, फाईन. मी अगदी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी स्पेशली आली, एकदम बिझी रुटीन मधून स्पेशली वेगळा वेळ काढून मी आलेली. नो, सो थँक्यू सो मच. आणि तू ऑलरेडी खूप छान काय काय करतेस. तुझं काम, तू आता लंडनला पण चालली आहेस, राईट? तुझे प्रयोग आहेत तिथे, तू नाटक करतेस, तू फिल्म करतेस, तू आय प्रे टू गॉड की तू OTT वर पण पटकन जा आणि खूप काम कर आणि खूप मोठी हो. आणि परत आपल्या मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या एपिसोडवर नक्की टॉक अबाउट युअर जर्नी आत्तापासून तेव्हापासून. येस, ओके, थँक्यू.